नंतर 7व्या अध्यायाचा 8वा ते 11वा श्लोक, त्यामध्ये भगवान श्रीकृष्णांच्या शक्ती ज्या भौतिक प्रकृतीमध्ये भौतिक प्रकृतीमध्ये ज्या शक्ती गुंतवलेल्या आहेत त्याविषयी 7व्या अध्यायाच्या 8वा ते 11व्या श्लोकामध्ये वर्णन आहे. आणि तेच वर्णन 9व्या अध्यायाच्या 16व्या ते 19व्या श्लोकांमध्ये आहे. तसंच देवतांची जी अर्चना आहे आणि त्याच्या विरुद्ध कृष्णाची पूजा याविषयी 7व्या अध्यायाच्या 20व्या ते 23व्या श्लोकामध्ये वर्णन आहे. आणि अशाच प्रकारे 9व्या अध्यायाच्या 20व्या ते 28व्या श्लोकांमध्ये या गोष्टीचं वर्णन आहे, देवता आणि भगवान श्रीकृष्णांची पूजा. नंतर निराकारवाद्यांचं जे ज्ञान आहे आणि भक्तांचं ज्ञान आहे याच्यातला जो विरोधाभास आहे हा 7व्या अध्यायाच्या 24व्या ते 26व्या श्लोकामध्ये त्याच्याविषयी आपण चर्चा केली होती. आणि 9व्या अध्यायाच्या 11व्या ते 15व्या श्लोकांमध्ये पण याची चर्चा होणार आहे. तर अशा प्रकारे जरी 7व्या आणि 9व्या अध्यायामध्ये भरपूर साधर्म्य असलं, जरी दोन्ही अध्यायांमध्ये बऱ्याच गोष्टी सारख्या असल्या तरी 9व्या अध्यायाला सगळ्यात गुह्यतम ज्ञान असे शीर्षक दिलेले आहे आणि 7व्या अध्यायाला दिलेले नाहीये. तर त्याविषयी याचं का बरं असं, 7व्या अध्यायामध्ये पण बऱ्याच गोष्टी अशाच सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या आणि 9व्या अध्यायामध्ये पण सारख्याच गोष्टी जवळपास सांगितलेल्या आहे. तर मग 9व्या अध्यायाला गुह्यतम ज्ञान, सर्वात गुह्य ज्ञान असं का शीर्षक दिलेलं आहे आणि 7व्या अध्यायाला का दिलं नाही? तर याच्याविषयी प्रभुपादांनी पहिला जो श्लोक होता 9व्या अध्यायाचा त्यामध्ये श्रील प्रभुपादांनी सांगितलं, याचं उत्तर आहे की जे विषय 9व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णाने सांगितलेले आहेत ते शुद्ध भक्ती, शुद्ध भक्ती विषयी ते वर्णन करत आहेत. त्यामुळे 9व्या अध्यायाला सगळ्यात गुह्यतम ज्ञान असं म्हटलेलं आहे. तर 9व्या अध्यायातलं जे पूर्ण एक थीम आहे ती आहे शुद्ध भक्ती. हे आपल्याला समजलं पाहिजे. तर विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर ते सांगतात की भगवान श्रीकृष्णांचे जे गीतेमध्ये जे एक त्यांचा जो एक प्रगती आहे, एक जे तत्वज्ञान आहे त्याची जी प्रगती आहे त्याच्याविषयी विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतात की मुक्तीसाठी जे ज्ञान गरजेचं आहे ते 2ऱ्या 3ऱ्या आणि पुढच्या अध्यायांमध्ये सांगितलेलं आहे, म्हणून त्याला गुह्य ज्ञान असे म्हटले जाते. नंतर भगवंतांना जाणून घेण्यासाठी आणि त्यांना प्राप्त करण्यासाठी जे ज्ञान आवश्यक आहे ते 7व्या आणि 8व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे, म्हणून त्याला गुह्यतर ज्ञान म्हणजे अजून गुह्य ज्ञान असं म्हटलं जाते. आणि नंतर कारण याला गुह्यतर ज्ञान असं का म्हटलं जातं, कारण या ज्ञानाद्वारे भगवान श्रीकृष्णांविषयी जे तथ्य आहे त्याची आपल्याला माहिती मिळते, म्हणून याला गुह्यतर ज्ञान म्हटलं जातं. तर हे भक्ती विषयीचं ज्ञान आहे 7व्या आणि 8व्या अध्यायामधलं. आता या 9व्या अध्यायातलं जे ज्ञान आहे, या 9व्या अध्यायामध्ये जे ज्ञान हा शब्द आहे, हा 9व्या अध्यायातला ज्ञान जो शब्द आहे त्याला भक्ती असं समजलं पाहिजे. तर हे पहिल्या 6 अध्यायामध्ये सांगितलेल्या सारखं ज्ञान नसून 9व्या अध्यायातलं जे ज्ञान आहे हे शुद्ध भक्तीचं ज्ञान आहे, म्हणून याला गुह्यतम ज्ञान असं म्हटलं जाईल, असं श्रील विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगतात. तर 8व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांनी याचं वर्णन केलं होतं की त्यांचे जे भक्त आहे ते नेहमी
त्यांच्यावर अनन्य भावाने त्यांच्यावर त्यांचं लक्ष केंद्रित करतात. भगवंतांवर भक्त जे आहेत हे अनन्य भावाने लक्ष केंद्रित करतात आणि त्यामुळे असं लक्ष केंद्रित करून ते जो अंधकाराचा मार्ग आहे आणि जो प्रकाशाचा मार्ग आहे या दोघांच्याही पलीकडे जाऊन शुद्ध भक्तीची प्राप्ती करतात. तर आता या 9व्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण जे आहेत हे परत अर्जुनाने प्रश्न न विचारता, त्याच्याविषयी आपण थोडी चर्चा केली होती का मागच्या वेळेस, की 9व्या अध्यायामध्ये प्रश्न न विचारता भगवान श्रीकृष्ण जे आहेत अनन्य भक्ती कशी प्राप्त करावी त्याविषयी समजून सांगत आहेत. तर 7व्या आणि 8व्या अध्यायामध्ये अनन्य भक्ती केली पाहिजे असं सांगितलं होतं. आता 9व्या अध्यायामध्ये ती अनन्य भक्ती कशी करायची त्याविषयी वर्णन कृष्ण करत आहेत आणि ती सुरुवात होते अनन्य भक्तीची श्रवणाद्वारे. तर म्हणून पहिल्या श्लोकामध्ये भगवंतांनी श्रवणाविषयी महत्व सांगितलं होतं, की भगवान श्रीकृष्णाने सांगितलं होतं की हे अर्जुना, तू माझा कधी द्वेष करत नाही, म्हणून मी तुला हे सगळ्यात गुह्यतम जे ज्ञान आहे ते मी तुला प्रदान करत आहे आणि त्याचा साक्षात्कार देखील देत आहे. आणि हे ज्ञान प्राप्त केल्यावर तुला सगळ्या तुझ्या ज्या समस्या आहेत किंवा जे सगळे तुझे जे दुःख आहे त्यापासून तुला मुक्ती प्राप्त होईल असंच भगवंतांनी म्हटलं होतं. तर याविषयी श्रवण जे आहे याची योग्यता काय आहे की भगवंतांचा द्वेष न करणे. जे द्वेषी लोक जे भगवंतांवर नेहमी संशय घेतात किंवा जे भगवंतांचा विषय तिरस्कार करतात अशा लोकांना श्रवण करणे असते. तर हे जे पहिले 3 श्लोक आहेत या 9व्या अध्यायाचे ते या अध्यायाविषयीचे जे विषय आहेत त्याचे जे वर्णन आहे ते करत आहेत की या अध्यायाचं महत्व काय ते सांगत आहेत. नंतर 3 श्लोकांनंतर भगवान कृष्ण काय करणार आहेत, त्यांचं जे एक ऐश्वर्य आहे, अचिंत असं जे त्यांचं ऐश्वर्य आहे त्याच्याविषयी सांगणार आहेत. तर याने काय होणार की एक जो द्वेषरहित आत्मा आहे, जो भगवंतांचा द्वेष करत नाही, तो भगवंतांच्या शुद्ध भक्तीमध्ये स्थित होणार. कारण त्यांचं भगवंतांविषयी ज्ञान वाढणार, भगवंतांविषयी त्यांचं जे प्रशंसा आहे ते वाढणार आणि त्यांच्याविषयी जो आदर आहे तो देखील वाढणार. म्हणून भगवंत त्यांचे जे ऐश्वर्य आहे त्याचं पण थोडंफार वर्णन या श्लोकांमध्ये करत आहेत. तर हा पहिला श्लोक जो आहे तिथे आपण बघितलं की मुख्यतः 3 मुद्दे भगवंतांनी सांगितले होते की भक्तीमध्ये प्रगती करायची असेल तर आपल्याला भगवंतांविषयी ऐकणं फार जरुरी आहे. जेवढं आपण भगवंतांविषयी ऐकू तेवढी आपली भक्तीमध्ये प्रगती होईल, हा पहिला मुद्दा आहे. दुसरा मुद्दा काय आहे की आपल्याला भगवंतांविषयी जर ऐकायचं असेल तर आपण भगवंतांशी द्वेष न केला नाही पाहिजे, द्वेष रहित होऊन ऐकलं पाहिजे. हा दुसरा मुद्दा आहे. आणि तिसरा मुद्दा आहे की जर आपण चांगल्या प्रकारे श्रवण केलं आणि भक्ती केली तर त्याद्वारे सगळे जे आपले भौतिक दुःख आहे त्यापासून आपली मुक्ती होऊ शकते. त्यापासून आपण स्वतंत्र होऊ शकतो सगळ्या दुःखांच्या बंधनातून. हे 3 मुख्य मुद्दे पहिल्या श्लोकामध्ये चर्चा केले गेले होते. तर आता आपण दुसरा श्लोक घेऊया. राजविद्या राजगुह्यम पवित्रम निदमुत्तमम पवित्रम इदम उत्तमम प्रत्यक्षावगम्यम धर्म्यम प्रत्यक्षावगमं धर्म्यं कर्तुमव्ययम् सुसुखं कर्तुम अव्ययम्. भाषांतर. सर्व गोपनीय ज्ञानात अत्यंत गोपनीय असे हे ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानांचा राजा आहे.
हे अत्यंत पवित्र ज्ञान आहे आणि ते अनुभवजन्य प्रत्यक्ष आत्मज्ञान देणारे असल्यामुळे ते धर्माची परिपूर्णता आहे. हे ज्ञान अविनाशी आणि आचरण करण्यास अत्यंत सुखकारक आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हा खूप खूप महत्वाचा श्लोक आहे भाषांतर करण्यासाठी. पाठांतरासाठी श्लोक आहे हा. हो. राजविद्या. राजविद्या म्हणजे सगळ्या ज्ञानांचा जो राजा आहे, मुख्य ज्ञान हे या अध्यायातलं ज्ञान आहे. राजगुह्यम सगळ्यात गोपनीय असं ज्ञान आहे. पवित्रम, पवित्र म्हणजे हे जे ज्ञान आहे हे पूर्णपणे पवित्र शुद्ध असं ज्ञान आहे. उत्तमम, तम म्हणजे अंधकार अज्ञान, उत्तम म्हणजे अज्ञानाच्या पलीकडचं, म्हणजे जे अंधकाराच्या पलीकडचं अज्ञानाच्या पलीकडचं असं ज्ञान आहे. प्रत्यक्षा अवगमम, जे ज्ञान आहे हे आपल्या प्रात्यक्षिक दैनंदिन जीवनामध्ये त्याचा साक्षात्कार होऊ शकतो असं ज्ञान आहे. केवळ एक तर्क म्हणून नाही, तर दैनंदिन जीवनात उपयोगी असं हे ज्ञान आहे. म्हणून प्रत्यक्षा अवगमम. धर्म्यम, संपूर्ण धर्माचा जे सार आहे हे या ज्ञानामध्ये आहे. सुसुखम कर्तुम अव्ययम, सुसुखम कर्तुम म्हणजे हे जे ज्ञान आहे हे फार आनंदाने, याचं जे अनुसरण आपण करतो या ज्ञानाचं, हे फार आनंदाने केलं जातं. म्हणजे हे ज्ञानाचं आपण आपल्या जीवनामध्ये ज्याला तेव्हा आपण त्याचा स्वीकार करू आणि त्याच्यानुसार आपण वर्तन करू, तर हे जे वर्तन आहे या ज्ञानानुसार केलेलं हे फार आनंद देणारं आनंददायी वर्तन आहे. आणि अव्ययम हे ज्ञान आहे, याचा कधी नाश होत नाही, अविनाशी असं शाश्वत असं हे ज्ञान आहे, म्हणून त्याला अव्ययम असं म्हटलेलं आहे. तर तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद लिहितात, परमपूज्य गोपालकृष्ण गोस्वामी महाराज ते म्हटले की या ज्ञानाला सर्वोत्कृष्ट ज्ञान किंवा सर्व ज्ञानांचा राजा का म्हटलेला आहे, कारण की हे जीवनाचं ज्ञान आहे. आणि सगळ्या ज्या आपल्या जीवनातल्या गोष्टी आहेत या बरोबर दृष्टिकोनातून कशा बघायच्या ते आपल्याला कळून चुकेल जेव्हा आपल्याला हे ज्ञान प्राप्त होईल. आपल्या आसपासच्या ज्या गोष्टी आहेत किंवा आपलं जे जीवन आहे हे चांगल्या बरोबर दृष्टिकोनातून कसं बघायचं हे या ज्ञानाने आपल्या तशी दृष्टी प्राप्त होईल. म्हणून हे ज्ञान जे आहे हे सर्व ज्ञानांचं राजा आहे असं परमपूज्य गोपालकृष्ण गोस्वामी महाराज म्हणतात. तर प्रभुपाद म्हणतात तात्पर्यामध्ये की ही भगवद्गीता आहे, हा जो अध्याय भगवद्गीतेचा सर्व शिक्षणाचा राजा म्हटलं गेलेला आहे. कारण काही हे जे ज्ञान आहे ते सर्व जे तत्वज्ञान आहे यापूर्वी, जे तत्वज्ञान यापूर्वी सांगितलेलं होतं त्याचं सार आहे. तर बघा 3 आपण कारणं बघितली या अध्यायातल्या ज्ञानाला का बरं सर्व ज्ञानांचा राजा का म्हटलं गेलेलं आहे. कोणी सांगू शकेल ती 3 कारणं? तीन कारण काय आहेत अध्यायातलं जे ज्ञान आहे त्याला सर्वात मोठं किंवा सर्वोत्कृष्ट ज्ञान का बरं म्हटलं जातं, याचे 3 कारणं काय आहेत त्याच्याविषयी आपण आता चर्चा केली त्यावेळेपर्यंत. हा, पहिलं म्हणजे अतिगुह्यतम ज्ञान. गुह्यतम आहे, ठीक आहे, परंतु ओके गुह्यतम आहे, परंतु 3 वेगळे कारण आहेत. गुह्य ज्ञान हरे असलं कृष्ण तरी प्रभुजी. ते राजा हरे असेल कृष्ण असं नाही. प्रभुजी. हा, हरे कृष्ण प्रभुजी. जे ज्ञान पवित्र आहे हे पवित्र ज्ञान आहे, अज्ञानाच्या पलीकडचे आहे हे ज्ञान. आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला हे ज्ञान उपयुक्त ठरणार आहे. या ज्ञानामध्ये संपूर्ण धर्माचे सार सामावलेलं आहे. आणि या तर ज्ञानाचे अनुसरण करून जर आपण वर्तन केलं
तर ते वर्तन आपलं आनंददायी असेल आणि हे ज्ञान शाश्वत आहे. तर तुम्ही इतके सगळे उत्तर दिले माताजी, पण याच्यापैकी एक जो पॉइंट आहे तो बरोबर आहे. तो म्हणजे सर्व जे ज्ञान आहे, सर्व जे तत्वज्ञान आहे त्याचं सार आहे, म्हणून याला सर्व ज्ञानांचा राजा असं म्हटलं गेलं आहे. एक कारण झालं, बाकीचे जे गोष्टी आहेत ना त्या दुसऱ्या ज्ञानाविषयी तरी त्यांचा थोडाफार आपण संबंध जोडू शकतो, परंतु हे एक कारण झालं की हे सर्व ज्ञानांचं सार आहे, म्हणून याला सर्वात सर्वात राजविद्या किंवा राजगुह्यम राजविद्या असं म्हटलेलं आहे, कारण हे सर्व ज्ञानांचं सार आहे. ओके, अजून दुसरे दोन कारण. हे शरीर आणि आत्मा यातला भेद सांगतो. शरीर आणि आत्मा याचा जो भेद आहे तो दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायामध्ये सांगितला होता, आणि ते जे ज्ञान आहे त्याला गुह्य ज्ञान असं म्हटलं गेलं होतं. तर दुसरं आणि तिसरं अजून काय हरे कारण कृष्ण. कोणी सांगू शकेल? हरे सांगा. कृष्ण प्रभूजी. जीवनातील सर्व गोष्टी बरोबर कशा बघायच्या हे या ज्ञानाने आपल्याला ती दृष्टी प्राप्त होऊ शकेल. हो बरोबर. तर हे दुसरं कारण आहे की हे जे ज्ञान आहे हे ज्ञान आपल्याला आयुष्याचं ज्ञान आहे, आपल्या आयुष्याचं, आणि आपल्या जीवनातल्या विविध गोष्टी कशा बरोबर दृष्टिकोनातून बघायच्या हे आपल्याला ज्ञानाने कळेल, म्हणून याला राजा म्हटलेला आहे, सर्व ज्ञानांचा राजा. आणि तिसरं कारण हे जीवनाचं ज्ञान आहे. हे दोन, ते दुसऱ्याच कारणामध्ये आलं. तिसरं कारण तिसरं कारण आहे की हे जे ज्ञान आहे हे शुद्ध भक्तीविषयी सांगत आहे आपल्याला. या अध्यायामध्ये शुद्ध भक्तीचं ज्ञान दिलेलं आहे. हे शुद्ध भक्तीचं ज्ञान असल्यामुळे हे सर्व ज्ञानांचा राजा आहे. तर मी तुम्हाला परत सांगतो 3 कारण का या ज्ञानाला सर्व ज्ञानांचा राजा का म्हटलेलं आहे. पहिलं कारण आहे की हे ज्ञान शुद्ध भक्तीविषयी सांगत आहे, त्यामुळे हे सर्व ज्ञानांचा राजा आहे. जरी एका व्यक्तीला शरीर आणि आत्म्यातला भेद माहिती असेल तरी असा व्यक्ती मायावादी पण असू शकतो. मायावाद्यांना पण कळतं की शरीर आणि आत्म्यामध्ये भेद आहे म्हणून, परंतु भगवंतांची जी स्थिती आहे त्याविषयी समजणं हे अजून उच्च ज्ञान आहे. परंतु भगवंतांच्या सेवेमध्ये शुद्ध भक्तीने संलग्न होणे हे ज्ञान आहे सगळ्यात महत्वाचं ज्ञान. आणि या अध्यायामध्ये भगवंतांच्या शुद्ध भक्तीविषयीचं ज्ञान सांगितलं असल्यामुळे ते सर्व ज्ञानांचा राजा आहे, सर्वत्र सर्वोत्कृष्ट प्रगत ज्ञान आहे. दुसरं कारण आहे हे जे ज्ञान आहे हे आपलं जे जीवन आहे त्याविषयीचं ज्ञान आहे, आणि आपल्या जीवनातल्या सगळ्या गोष्टी आपण कशा बरोबर दृष्टिकोनातून बघू शकतो हे या ज्ञानाने आपल्याला कळून चुकेल. प्रत्यक्ष अवगम्यम धर्मेम म्हणून त्याला सर्व ज्ञानाचा राजा म्हटलेला आहे. आणि तिसरं उत्तर आहे की या ज्ञानामध्ये बाकीचे जे सगळे अध्याय होते आणि बाकीचं जे सगळं काही तत्वज्ञान आहे त्याचं सार या ज्ञानामध्ये आहे, या अध्यायात जे ज्ञान दिलेलं आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे देखील याला सर्व ज्ञानांचा राजा म्हटलेला आहे. तर पुढे श्रील प्रभुपाद म्हणतात की भारतामध्ये अनेक मुख्य तत्वज्ञानी आहेत, जसे गौतम, कणाद, कपिल, याज्ञवल्क्य, शांडिल्य आणि वैश्वानर, आणि असे बरेच मोठे मोठे तत्वज्ञानी आहेत. हे सगळे भूतकाळातले तत्वज्ञानी आहेत. आणि शेवटी सर्वात महत्वाचे म्हणजे श्रील व्यासदेव आहेत, ज्यांनी वेदांत सूत्रांची रचना केलेली आहे. तर अशा प्रकारे प्रभुपाद म्हणतात की तत्वज्ञान आणि आध्यात्मिक जे ज्ञान आहे याविषयीचे जे ज्ञान आहे याच्यामध्ये काहीच कमतरता नाही. आपल्याकडे अपरंपार असं ज्ञान उपलब्ध आहे. विशेषतः वैदिक शास्त्रामध्ये आध्यात्मिक ज्ञान आणि तत्वज्ञानाविषयी खूप खूप माहिती आहे. अनेक प्रचुर मात्रेमध्ये हे ज्ञान आपल्याला उपलब्ध आहे. परंतु भगवंत म्हणतात की हे जे 9वा अध्याय आहे हा सगळ्या ज्ञानाचा राजा आहे.
तर तत्वज्ञान बरंच उपलब्ध आहे, पण या तत्वज्ञानाचा राजा काय आहे हे 9व्या अध्यायातलं ज्ञान आहे. आणि हे ज्ञान सर्व ज्ञानाचं सार आहे. जे आपण वैदिक शास्त्रानुसार जे ज्ञान आपण प्राप्त करतो त्या सगळ्या ज्ञानाचा सार हा 9वा अध्याय आहे. आणि सगळ्यात जे तत्वज्ञान आहे याचं पण सार हा 9वा अध्याय आहे. त्यामुळे याला सगळ्यात गुह्यतम असं ज्ञान म्हटलेलं आहे. कारण हे जे ज्ञान आहे हे शरीर आणि आत्मा याच्यातला फरक आपल्याला सांगतो. आणि जे सगळ्यात गुह्य ज्ञान आहे याचा जो अंतिम लक्ष आहे ते म्हणजे भगवंतांची भक्ती. तर भक्तीविषयी ज्ञान असल्यामुळे हे सगळ्यात गुह्यतम ज्ञान आहे असं प्रभुपाद तात्पर्यामध्ये म्हणत आहेत. पुढे प्रभुपाद म्हणतात की अशा प्रकारे आपण बघतो की परंतु या जगामध्ये आता याविषयी या अध्यायाविषयी प्रभुपादांनी सांगितलं, परंतु प्रभुपाद पुढे म्हणतात की आपल्या आजकालच्या जगात आपल्याला काय समजतं. आजकालच्या जगामध्ये आपण बघतो की ध्यानाचे वेगवेगळे विभाग आहेत पूर्ण जगभरामध्ये आणि मोठे मोठे विद्यापीठ आहेत जिथे दुर्दैवाने एक पण असे शैक्षणिक संस्था नाहीये की जिथे आत्म्याविषयीचं ज्ञान शिकवलं जातं. एक पण अशी संस्था नाहीये. आपण बघतो की कितीतरी सगळे विद्यापीठ आहेत, कितीतरी सगळे कॉलेज आहेत, शाळा आहेत, परंतु आत्मज्ञान कुठे शिकवलं जातं? कुठेच नाही. सगळीकडे केवळ भौतिक पदार्थांविषयी ज्ञान शिकवलं जातं. म्हणून श्रील प्रभुपाद गेले होते एकदा अमेरिकेमध्ये. बॉस्टन हे शहर आहे अमेरिकेमध्ये. तिथे MIT मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नावाचं एक सर्वात प्रसिद्ध कॉलेज आहे. म्हणजे पूर्ण जगामध्ये सगळ्यात चांगलं कॉलेज कुठलं असं जर आपल्याला म्हणायचं असेल, जसं आपल्या पुण्यामध्ये सगळ्यात चांगलं कॉलेज कुठलं आहे तर आपण म्हणतो की COEP इंजिनिअरिंग साठी शासकीय विद्यालय जे आहे हे सगळ्यात चांगलं कॉलेज आहे. तसं भारतातलं सगळ्यात चांगलं कॉलेज कुठलं आहे ते म्हणजे IIT किंवा एम्स, मेडिकल साठी एम्स, इंजिनिअरिंग साठी IIT किंवा मॅनेजमेंट साठी IIM हे भारतातले सगळ्यात चांगले कॉलेज आहेत. पूर्ण जगातलं सगळ्यात चांगलं कॉलेज कुठलं म्हणायचं तर ते आहे MIT मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. हे बॉस्टन शहरात आहे. तर श्रील प्रभुपादां जेव्हा होते या पृथ्वीवर तेव्हा प्रभुपादांना या कॉलेजमध्ये आमंत्रण दिलं होतं लेक्चर देण्यासाठी. तर प्रभुपाद तेव्हा त्या कॉलेजमध्ये गेले. सगळ्या पूर्ण जगातलं सगळ्यात प्रसिद्ध आणि सगळ्यात महत्वाचं कॉलेज. परंतु प्रभुपादांनी इतक्या कणखरपणे सगळ्यांसमोर प्रश्न केला की तुमचं कॉलेज सर्वोत्कृष्ट कॉलेज आहे जगामध्ये, परंतु जीवन आणि मृत्यूतला फरक सांगणारं ज्ञानाचा विभाग कुठे आहे तुमच्या कॉलेजमध्ये सांगा. तुमच्या कॉलेजमध्ये मृत्यूनंतर व्यक्तीचं काय होतं हे सांगणारं ज्ञान कुठे आहे असा प्रश्न प्रभुपादांनी केला तिथे. आणि सगळ्यांनी त्यांच्या माना खाली घातल्या. असं ज्ञान देणारा एकही विभाग जगातल्या सगळ्यात चांगल्या कॉलेजमध्ये नव्हता दुर्दैवाने. तर प्रभुपाद म्हटले हेच आपलं दुर्दैव आहे. आपलं दुर्दैव काय आहे, आपण एवढे मोठे मोठे कॉलेज उघडत आहोत, एवढे मोठे शैक्षणिक संस्था उघडत आहोत, परंतु आत्मा आणि शरीराच्या मध्ये जो फरक आहे किंवा आत्म्याविषयीचं जे ज्ञान देणारा विभाग कुठेच नाही, अशी संस्था कुठेच नाही. हे आपलं दुर्दैव आहे. परंतु प्रभुपाद सांगतात या पुढे तात्पर्यामध्ये की शरीरातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे आत्मा. कारण आत्म्याविषयी तर आत्म्याविना तर जीवनच नाही. जर आत्माच नसेल शरीरात तर शरीर तुमचं कितीही सुंदर असो आणि या शरीराने तुम्ही कितीही कार्य करत असते वेगवेगळे, त्याला काहीच उपयोग नाही. आत्म्याशिवाय शरीर शून्य आहे. तरीही आत्मा जो सगळ्यात महत्वाचा भाग आहे त्याविषयी ध्यानच नाही कोणाला. किती मोठं दुर्दैव आहे की नाही. आणि याच्या विरुद्ध लोक काय करतात, शरीरावर जास्त भार देतात
आत्म्याविषयी चिंता पर्वा न करता शरीरावर त्याला जास्त महत्व देतात. हे दुर्दैव आहे. अरे आत्म्याविषयी काय, शरीराला काही महत्वच नाही. शरीर तर निष्काम होऊन जातं आत्म्याशिवाय. परंतु आत्म्याविषयी काहीच ज्ञान नाही आणि केवळ शरीराविषयी आणि शरीराशी संलग्न असं प्रकारचं ज्ञान सगळीकडे पसरवलं जात आहे. म्हणून जे आता ज्ञानाचा प्रसार म्हणतो आपण किंवा कारण सगळ्यात जे जीवनाचं ज्ञान आहे त्याविषयी कुठे सांगितलं जात नाहीये. पुढे श्रील प्रभुपाद म्हणतात की भगवद्गीतेमध्ये 2ऱ्या अध्यायापासून जो आत्मा आहे त्याच्यावर महत्व दिलेलं आहे. तर सगळ्यात आधी भगवद्गीतेच्या सर्वात आधी भगवान श्रीकृष्ण सांगतात की हे शरीर जे आहे हे नश्वर आहे. आहे, शरीराचं नाशवंत असे शरीर आहे. परंतु आत्मा जो आहे हा अविनाशी आहे. अंतवंत इमे देहा नित्य सोक्ता शरीरिणः. तर हे जे आहे ज्ञान की आत्मा हा शरीरापासून वेगळा आहे आणि आत्म्याचा स्वभाव काय आहे की आत्म्याचा कधी नाश होत नाही, त्याच्यामध्ये बदल होत नाही, आत्मा शाश्वत आहे, हे गुह्य ज्ञान आहे. परंतु त्या ज्ञानामध्ये आत्म्याविषयी कुठल्याही प्रकारची सकारात्मक माहिती मिळत नाही. आत्मा काय नाही म्हणजे आत्मा भौतिक प्रकृतीपासून कसा वेगळा आहे किंवा भौतिक प्रकृतीच्या कसा परे आहे याविषयी ज्ञान प्राप्त होतं. परंतु आत्म्याविषयी सकारात्मक माहिती मिळत नाही. बऱ्याचदा प्रभुपाद म्हणतात की लोकांमध्ये ही संकल्पना असते की आत्मा जो आहे हा शरीरापासून वेगळा आहे आणि जेव्हा शरीराचा अंत होतो किंवा जेव्हा आत्मा एका व्यक्तीला मुक्ती प्राप्त होते शरीरापासून, तेव्हा आत्मा काय होतो, शून्य होऊन जातो. असे लोकांची चुकीची धारणा आहे. किंवा तो आत्मा जो आहे हा निराकार होऊन जातो, अशी चुकीची धारणा बऱ्याच लोकांमध्ये असते. परंतु हे सत्य नाहीये. म्हणून हे जे गुह्य ज्ञान आहे की आत्मा हा शरीरापासून वेगळा आहे, हे ज्ञान शून्यवादी किंवा निराकारवादी मायावादी यांना पण असतं. तर जरी हे ज्ञान गुह्य असलं तरी हे पूर्णपणे सकारात्मक ज्ञान असून हे केवळ एका स्तरावरचं ज्ञान आहे. परंतु आत्मा जो इतका या शरीरामध्ये इतका चांगल्या प्रकारे ऍक्टिव्ह आहे, तर असा आत्मा जो आहे हा शरीराचा अंत झाल्यानंतर हा निर्जीव कसा होऊन जाणार? आत्मा जो आहे इतका ऍक्टिव्ह आहे शरीरामध्ये. एक छोटासा जो आत्मा आहे जो आपल्या केसांच्या 10,000व्या भागा इतका आत्मा आहे, या आत्म्याद्वारे पूर्ण शरीराचे सगळे चेतना जे आहे हे शरीराला प्राप्त होते. असा आत्मा जेव्हा शरीराचा मृत्यू होतो तेव्हा अचेतन कसा होऊन जाणार, असा प्रश्न प्रभुपाद विचारतात. तर आत्मा नेहमी सचेत आहे, आत्मा नेहमी ऍक्टिव्ह असतो. आत्मा शाश्वत आहे आणि शाश्वत रूपाने ऍक्टिव्ह आहे, सचेत आहे. आणि आत्म्याच्या ज्या खऱ्या क्रिया आहेत, सक्रिय आत्मा जो आहे, अशा सक्रिय आत्म्याच्या खऱ्या क्रिया कुठे असतात? या आध्यात्मिक जगतामध्ये असतात, भौतिक जगतामध्ये नसतात. तर सक्रिय असा आत्मा हा आत्मा असा नाही की केवळ शरीरामध्ये असतो तेव्हा सक्रिय असतो. शरीराचा अंत झाल्यावर किंवा मुक्तीनंतर देखील आत्मा सक्रिय असतो. तो निराकार किंवा शून्य होत नाही. तर उलट मुक्तीनंतर आत्म्याच्या खऱ्या क्रिया चालू होतात. तर निराकारवाद्यांचं काय म्हणणं असतं की एकदा आत्म्याची शरीरातून सुटका झाली की आत्मा काय होतो, तो ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होतो आणि तिथे त्याच्या कुठल्याही क्रिया नसतात, तो निष्क्रिय होतो. परंतु हे ज्ञान परिपूर्ण ज्ञान असून अपूर्ण ज्ञान आहे. खरं तर आत्म्याच्या खऱ्या क्रिया या मुक्तीनंतर चालू होतात. मुक्तीनंतर आत्मा जो आहे याच्या आध्यात्मिक जगतामध्ये क्रिया होत असतात, आध्यात्मिक क्रिया. तर हे जे ज्ञान आहे हे सगळ्यात गुह्य असं ज्ञान मानलं जातं. तर केवळ आत्म्याचं ज्ञान असून पुरेसं नाहीये,
तर आत्म्याच्या ज्या क्रिया आहे आध्यात्मिक जगतामध्ये, म्हणजे जी आत्म्याची भक्ती क्रिया आहे, त्याविषयीचं ज्ञान देखील असणं आवश्यक आहे. म्हणून याला सर्व राजा हे जे ज्ञान आहे, आत्म्याच्या ज्या क्रिया आहेत, आध्यात्मिक क्रिया किंवा भक्ती, याविषयीचं ज्ञान आहे, याला सर्व ज्ञानांचा राजा आणि सगळ्यात गुह्यतम असं ज्ञान मानलं गेलेलं आहे, म्हटलं गेलेलं आहे. नंतर श्रील प्रभुपाद तात्पर्यामध्ये पवित्रतेविषयी सांगितलेलं आहेत. पवित्रम असा पण शब्द आलेला आहे या श्लोकामध्ये. तर प्रभुपाद पद्मपुराण सांगत आहेत की पद्मपुराणामध्ये एका मनुष्याचे जे पाप कृत्य आहे त्याचं विश्लेषण केलं गेलेलं आहे, आणि पापानंतर जे पाप करतो त्याचे काय परिणाम होतात, त्याचे काय फळ प्राप्त होतात, त्याविषयी देखील विश्लेषण केलं गेलेलं आहे. तर जे सकाम कर्मामध्ये रत असतात आणि त्यांचे वेगवेगळे स्तर काय आहेत आणि त्यांचे वेगवेगळ्या ज्या पापमय प्रतिक्रिया काय आहेत, त्याविषयी देखील वर्णन पद्मपुराणामध्ये आहे. तर आपण आता जेव्हा आपलं अजून हे नाही झालेलं आहे ना, भक्ती रसामृत सिंधू नाही झालेला आहे, बरोबर? भक्ती रसामृत सिंधू झालाय? नाही झाली. हा, तर जेव्हा आपण भक्ती रसामृत सिंधू विषयी चर्चा कराल, त्यामध्ये या सगळ्या गोष्टींविषयी फार विस्तृत असं ज्ञान आपल्याला प्राप्त होईल. तर मुख्यतः पापमय कृत्याचे 4 स्तर असतात. एक आहे बीजम, कूटम, नंतर फलोन्मुखम आणि अप्रारब्ध. असे जे 4 स्तर आहेत त्याविषयी चर्चा होणार. तर प्रभुपाद इथे पण त्याचं थोडक्यात वर्णन करत आहेत की आपण जेव्हा कुठलेही बीज रोवतो तर ते लगेच त्याचं वाढ होत नाही, थोडा त्याला वेळ लागतो. पहिले त्याचं थोडं छोटस एक रोपटं तयार होतं, त्यानंतर तो मोठा वृक्ष बनतो, त्यानंतर त्याला फुलं येतात, नंतर फळं येतात, आणि जेव्हा हे सगळं होतं तेव्हा हे त्याचे जे फुलं आणि फळं आहे, हे ज्या व्यक्तीने हे झाड त्याचं बीज रोवलं आहे त्या व्यक्तीला ते फुलं आणि फळं प्राप्त होतात. तर त्याचप्रमाणे एक व्यक्ती जेव्हा पापमय कृत्य करतो तर ते एका बीजाप्रमाणे आहे. आणि या पापमय कृत्याची जी प्रतिक्रिया आहे ते एक बीज आहे. तर हे बीज आपल्या हृदयामध्ये रोवलं जातं आणि पुढे त्याची प्रतिक्रिया येण्यासाठी त्याला थोडा वेळ लागतो. तर त्यामध्ये काही असे पापमय प्रतिक्रिया असतात की त्याच्या ज्या प्रतिक्रिया आहेत, पापमय कृत्याच्या प्रतिक्रिया, त्या आपल्याला लगेच प्राप्त होतात. एक उदाहरण दिलं जातं की जर आपण जर कोणाला झापड मारली तर त्याची प्रतिक्रिया आपल्याला लगेच मिळते, है की नाही? एका क्षणात प्रतिक्रिया मिळेल जर आपण कोणाला झापड मारली तर. परंतु जर आपण रात्री खूप जास्त जेवण केलं तर त्याची प्रतिक्रिया यायला वेळ लागेल. दुसऱ्या दिवशी त्याची प्रतिक्रिया येईल, कारण आपलं पोट खराब होऊन जाईल दुसऱ्या दिवशी. तर ही प्रतिक्रिया यायला वेळ लागतो. नंतर जर कोणी एखाद्या विद्यार्थ्याने अभ्यास नाही केला तर त्याची जी प्रतिक्रिया आहे ते यायला अजून वेळ लागतो. ती जवळपास काही महिन्यांनी त्याची प्रतिक्रिया आहे. परंतु जर कोणी सिगरेट वगैरे फुकली किंवा गुटखा खाल्ला तर त्याची प्रतिक्रिया काही वर्षांनी येते. अशा प्रकारे प्रत्येक जे कृत्य आहे त्या कृत्याचे हे 4 भाग असतात पापमय कृत्यांचे. एक आहे त्याचं बीज म्हणजे पाप करण्याची प्रवृत्ती. नंतर कूट म्हणजे पाप करण्याची इच्छा. तर बीजम कूटम, कूट म्हणजे प्रवृत्ती, बीज म्हणजे इच्छा, उलट. कूट म्हणजे प्रवृत्ती, पाप करण्याची प्रवृत्ती, नंतर बीज म्हणजे इच्छा. नंतर तिसरं आहे की नंतर त्याचं जे आहे त्याचे जे आता प्रतिक्रिया आहेत, त्याचे जे पापमय प्रतिक्रिया आहेत म्हणजे दुःख, तर याच्यामध्ये 2 भाग आहेत, प्रारब्ध आणि अप्रारब्ध. म्हणजे ज्या आपल्याला प्रतिक्रिया आपण आत्ता त्याचं भोगत आहोत त्याला म्हणतात प्रारब्ध. म्हणजे काही जणांना काही आजार असतील किंवा गरिबी असेल किंवा कुरूपता असेल, या सगळ्या ज्या आहेत या
पापकृत्यांचे प्रतिक्रिया आपण आत्ता भोगत आहोत. आणि ज्या प्रतिक्रिया आपल्याला कालांतराने पुढे प्राप्त होणार त्याला म्हणतात अप्रारब्ध. तर अशा प्रकारे पापमय कृत्यांच्या या 4 प्रकारच्या प्रतिक्रिया असतात. तर प्रभुपाद म्हणतात पुढे की 28वा जो श्लोक होता 7व्या अध्यायाच्या, त्यामध्ये असं सांगितलं होतं की येशाम तु अंतगतम पापम जनानां पूर्ण पुण्यकर्मणः ते द्वंद्व मोह निर्मुक्ता भजन्ते माम दृढव्रताः. जे व्यक्ती त्यांच्या पापमय प्रतिक्रिया पूर्णपणे संपलेल्या आहेत आणि जे पूर्णपणे पुण्य कार्यांमध्ये लागलेले आहेत आणि जे या भौतिक द्वंद्वापासून मुक्त आहेत ते भगवंतांच्या भक्तीमध्ये दृढतेने संलग्न होतात. हा श्लोक आपण त्याच्याविषयी चर्चा केली होती. तर अशा प्रकारे जे व्यक्ती प्रभुपाद म्हणतात की जे व्यक्ती भगवंतांच्या भक्तीमध्ये लागलेला आहे याचा अर्थ काय आहे की त्यांची पापमय प्रतिक्रियांपासून पूर्णपणे मुक्ती झालेली आहे, म्हणूनच ते भक्तीमध्ये लागलेले आहेत. तर आपल्या सगळे सारखे जे सगळे भक्त आहेत आपल्याप्रमाणे आपण सगळे आहात तसे, तर जे भक्तीमध्ये दृढ आहेत म्हणूनच आपण भक्तिशास्त्री करत आहात ना, कारण आपण भक्तीमध्ये दृढ आहात. तर हे दृढतेने भक्ती करण्याची शक्ती कशामुळे येत आहे? कारण आपले जे सगळे पाप आहेत त्याच्या प्रतिक्रिया नष्ट झालेल्या आहेत असं प्रभुपाद इथे म्हणत आहेत. तर पद्मपुराणामध्ये याचाच हा श्लोक आहे. मी जे तुम्हाला 4 गोष्टी सांगितल्या होत्या त्याचा विषयाचा श्लोक जो आहे तो पण प्रभुपादाने सांगितला आहे. अप्रारब्ध फलम पापम कूटम बीजम फलोन्मुखम क्रमेणैव प्रलीयेत विष्णू भक्ती रतात्मनाम. जे व्यक्ती भगवंतांच्या भक्तीमध्ये रत असतात त्यांचे सगळे जे पाप आहेत, पापमय प्रतिक्रिया आहेत, त्या एक तर फलोन्मुख म्हणजे त्याचे फळ तयार झालेले असतील किंवा ते जमा असतील किंवा एका बीजाच्या रूपामध्ये असतील किंवा हळूहळू त्या सगळ्या ज्या पापमय क्रिया आहेत यांचा नाश होतो, सगळ्या पाप प्रतिक्रियांचा नाश होतो. तर ही भक्तीची शुद्धतेची शक्ती आहे. भक्तीमध्ये इतकी शक्ती आहे की जे काही आपण पाप केतात, पापांची प्रवृत्ती, पापांच्या इच्छा, पापमय क्रिया आणि पापमय प्रतिक्रिया आधीच्या आणि नंतरच्या, आत्ताच्या आणि नंतरच्या, या सगळ्यांचा नाश क्रमाक्रमाने भक्तीद्वारे होतो. अशी भक्तीची शक्ती आहे. आणि म्हणून भक्तीला पवित्रम इदमुत्तमम असं म्हटलेलं आहे की सगळ्यात शुद्ध, सगळ्यात पवित्र असं ज्ञान म्हटलेलं आहे. कारण या ज्ञानाने व्यक्तीचं केवळ पाप नष्ट होत नाही परंतु पाप करण्याची प्रवृत्ती पण नष्ट होते. तर विशेषतः आपण कर्मकांड किंवा ज्ञानकांड जर बघितलं तर त्यामध्ये व्यक्तींचे पाप प्रतिक्रियांची नष्टता होते परंतु पाप करण्याची प्रवृत्ती जात नाही. पण भक्तीमध्ये इतकी शक्ती आहे की व्यक्तीची पाप करण्याची प्रवृत्ती पण निघून जाते. म्हणून भक्तीला सर्वात शुद्ध असं म्हटलेलं आहे. तर उत्तम म्हणजे दिव्य, आध्यात्मिक. तमस म्हणजे भौतिक जग किंवा अंधकाराच्या पलीकडे. तर उत्तम म्हणजे जे भौतिक क्रियांच्या पलीकडचं असं ज्ञान आहे याला उत्तम असं म्हटलेलं आहे. तर म्हणून प्रभुपाद म्हणतात की भक्तीचे जे कार्य आहे त्याला कधीही आपण भौतिक स्तरावर समजू नये. भक्तीचा कार्यांचा जो स्तर आहे तो आध्यात्मिक स्तर आहे, ते भौतिक स्तरावर कधी आणू नये. तर कधी कधी आपल्याला असं दिसतं की भक्त जे आहेत ते पण साधारण व्यक्तींसारखे कार्य करतात, परंतु त्यांच्या भक्तांच्या क्रिया आणि भौतिकवाद्यांच्या ज्या क्रिया आहेत यामध्ये फार फरक आहे. भौतिकवाद्यांच्या ज्या क्रिया आहेत या भौतिक स्तरावर आहेत, भक्तांच्या क्रिया ज्या आहेत या आध्यात्मिक स्तरावर आहेत, जरी त्या सारख्या वाटतात. उदाहरण असं समजलं जातं की भक्त पण खातात आणि अध्यात्मवादी भौतिकवादी लोक पण खातात, परंतु भौतिकवादी लोक जे खातात ते आहे भौतिक स्तरावर. भक्त तरी त्याच्या सारखंच दिसणारं अन्न खात असले परंतु भक्त प्रसाद खातात आणि त्यामुळे भक्त जे आहे हे आध्यात्मिक स्तरावर असतात. भक्तांची खाण्याची जी क्रिया आहे त्याला आपण प्रसाद सेवन म्हणतो आणि ती आध्यात्मिक स्तरावर असते. परंतु भौतिकवादी लोकांचे जे खाणं आहे हे आध्यात्मिक स्तरावर नसून भौतिक स्तरावर आहे. तर भौतिकवादी व्यक्ती हे खाण्याद्वारे भौतिक बंधनामध्ये अजून 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 फसतात, अजून 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 अडकले जातात.
परंतु तीच खाण्याची प्रक्रिया भक्त प्रसाद ग्रहण करत असल्यामुळे प्रत्येक खाण्याद्वारे त्यांची मुक्ती होत असते, बंधनातून मुक्ती होते. तर क्रिया एकच आहे, भौतिकवाद्यांची क्रिया एकच आहे, भक्तांची क्रिया एकच आहे, परंतु भक्तांची जी क्रिया आहे ही भौतिक स्तरावर नसून आध्यात्मिक स्तरावर आहे, कारण तो भक्तीचा एक भाग आहे. आपण बघतो की भक्त पण नाचतात, भौतिकवादी लोक पण नाचतात. भौतिकवादी लोक क्लबमध्ये जाऊन नाचतात किंवा रस्त्यावर नाचतात, लग्नामध्ये वगैरे. परंतु भक्त आहेत हे भगवंतांसमोर नाचतात. तर दोघंही नाचतात असं वाटेल, दोघंही नृत्य करत आहेत, परंतु भौतिकवाद्यांचं जे नृत्य आहे हे भौतिक स्तरावर आहे, भक्तांचं नृत्य जे आहे हे आध्यात्मिक स्तरावर आहे. तर म्हणून प्रभुपाद पुढे म्हणतात की जे कोणी व्यक्ती बघू शकतात आणि ज्यांना भक्तीविषयी थोडी माहिती आहे त्यांना हे कळून चुकतं की भक्तांच्या जे भक्तीचे जे कार्य आहे हे भौतिक नसून आध्यात्मिक आहेत आणि भौतिक गुणांपासून ते कलुषित नाही आहे, प्रदूषित असे कार्य, प्रदूषण विरहित, अप्रदूषित असे कार्य आहेत असं सांगितलेलं आहे. नंतर पुढे प्रभुपाद म्हणतात की हे भक्तीचं जे कार्य आहे हे इतकं परिपूर्ण आहे की त्याचे जे फळ आहे, त्याचे जे परिणाम आहे ते आपल्याला लगेच, ते आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्रत्यक्ष रूपाने दिसून येतात. त्याचा जो प्रत्यक्ष परिणाम आहे आपल्याला दिसतो आणि त्याचा आपल्याला अनुभव देखील येतो. तर प्रभुपाद म्हणतात की पुढे म्हणतात की जो कोणी व्यक्ती जप करत आहे हरे कृष्ण 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 हरे हरे, कृष्ण हरे हरे, हरे हरे राम हरे राम, राम राम हरे हरे. जर अपराधांतून रहित होऊन जर कोणी हरे कृष्ण महामंत्राचा जप केला तर त्याला खूप आध्यात्मिक आनंद प्राप्त होतो आणि लगेच त्यांची शुद्धता होऊन त्यांचं जीवन पूर्णपणे शुद्ध होऊन जातं. हा परिणाम दिसून येतो. आपण बघतो की जे पण व्यक्ती जप करणं चालू करतात त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल घडून येतो, आपल्या प्रत्यक्षात दिसून येतं. याचं एक महान उदाहरण म्हणजे हिप्पी. जे हिप्पी एकदम जनावरांसारखे जगत होते, दिवसन रात्र पाप करत होते, परंतु या भक्ती मार्गाचा अवलंब त्यांनी केला आणि त्याद्वारे त्यांचं जीवनच बदलून गेलं. त्यांच्यामध्ये कितीतरी परिणाम दिसून आला. म्हणून या भक्तीची जी शक्ती आहे किंवा हे जे भक्तीचं जे विज्ञान आहे हे आपल्याला प्रात्यक्षिक दैनंदिन जीवनामध्ये देखील दिसून येतं. बऱ्याचदा आपले नातेवाईक पण आपल्याला म्हणतात की तुमच्यामध्ये किती बदल झालेला आहे की नाही. कधी कधी तुम्ही हे एक चांगली प्रशंसा नातेवाईकांकडून आपल्याला ऐकायला पण मिळते, अरे तुमच्यामध्ये कितीतरी बदल झालेला आहे, आधी तुम्ही किती गर्विष्ठ होते, केवढे जोर जोराने ओरडायचे, बोलायचे, कसे एकदम फार रागीट होते, आता तुम्ही फार नम्र झालेले आहात, फार प्रेमळ झालेले आहात. असा बदल बऱ्याच नातेवाईकांना पण दिसून येतो भक्तांमध्ये. बऱ्याचदा मुलांचे आई वडील पण म्हणतात की आमचा मुलगा आधी बिलकुल ऐकायचा नाही, एकदम निरादर करायचा, बिलकुल आदर द्यायचा नाही आणि एकदम मनमानी करायचा आणि आमच्याशी फार वाईट वागायचा. परंतु जेव्हापासून त्याने भक्ती आचरण केलेलं आहे तेव्हापासून त्याच्यामध्ये बराच बदल घडलेला आहे. तो नम्र झालेला आहे, त्याच्यामध्ये आदरभाव निर्माण झालेला आहे आणि तो एकदम मदत करण्यासाठी तत्पर असतो आणि फार चांगली वर्तणूक झालेली आहे. तर हा जो बदल आहे हा व्यक्तीच्या जीवनामध्ये दिसून येतो जेव्हा कोणी या आध्यात्मिक ज्ञानाचा अवलंबन करतो तेव्हा. बरेचसे जे चुकीच्या सवयी असतात, वाईट सवयी असतात, त्या ते जे आहेत भक्त सोडून देतात. विशेषतः पाश्चात्य जगतातले लोक जे मांसाहार करणे, अवैध संग करणे आणि नशापान करणे, जुगार खेळणे, या सगळ्या वाईट सवयींविषयी ते इतके त्याच्यामध्ये व्यस्त होते, कोण त्या वाईट सवयींच्या मागे लागले होते. अशा भक्तांनी त्या वाईट सवयी सोडून दिल्या आणि त्यांचं जीवन जे आहे ते एकदम पुण्यवान असं त्यांचं जीवन बनलं. हा जो बदल आहे हा प्रात्यक्षिक जीवनामध्ये दिसून येतो. हे भक्तीची जी आहे ही शक्ती आहे की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा फरक आपल्याला कळून चुकतो. आपण स्वतःच्या जीवनामध्ये देखील आपण विचार करू शकतो की आपल्यामध्ये पण कितीतरी बदल झालेला आहे. आधी आपला स्वभाव कसा होता, आधी आपण कसं, पूर्णपणे झाला नाहीये बदल, हे एक मान्य करता येईल, कारण की भक्ती जी आहे ती थोडी हळूहळू होणारी पद्धत आहे.
एकदम अचानक नाही होत सगळ्या गोष्टी, पण आपण बघतो की निश्चितच काही ना काही बदल आपल्या जीवनामध्ये झालेला आहे. कोणीच असं म्हणणार नाही की माझ्या जीवनात काहीच बदल झाला नाही. काही ना काही खूप झालं. सकारात्मक बदल आपल्या जीवनामध्ये झालेला आहे. आपली वर्तणूक सुधारलेली आहे. आपल्यामध्ये चांगल्या गुणांची जोपासना होत आहे. या सगळ्या गोष्टींचा अनुभव आपल्याला पण येतो. म्हणून प्रभुपाद म्हणतात की हे प्रत्यक्ष अवगम्यम धर्म्यम, असं श्रीकृष्ण म्हणतात आणि प्रभुपाद त्याच्याविषयी चर्चा करत आहे. आणि पुढे जर कोणी केवळ श्रवण नाही केलं, परंतु जर श्रवण करता करताच त्यासोबतच भगवंतांच्या जे हा संदेश आहे, भक्तीचा जो संदेश आहे त्याचा प्रचार पण केला, किंवा प्रचाराचे जे कार्य आहे त्यामध्ये जर कोणी मदत केली, तर त्यांना अजून आध्यात्मिक प्रगती होते. म्हणून प्रचार करणं देखील खूप महत्वाचं आहे. चैतन्य महाप्रभूंनी मागे सांगितलं आहे, जारे देखे तारे कहो कृष्ण उपदेश, आमाराज्ञा गुरु होईया तारई देश, भारत भूमी ते मनुष्य जन्म होईले जार, जन्म सार्थक करी करो परोपकार. तर जे भारतामध्ये जन्म झालेला आहे ज्यांचा, त्यांचं हे कर्तव्य आहे की त्यांनी आपलं जीवन परिपूर्ण करावं, जीवनाची सिद्धी प्राप्त करावी आणि दुसऱ्यांना देखील उपकार करावा. हे भारतीयांचं कर्तव्य चैतन्य महाप्रभूंनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून ज्याला शक्य असेल त्याला आपण कृष्ण उपदेश करणं आवश्यक आहे, असे चैतन्य महाप्रभूंची आज्ञा होती. की जो दिसेल तुम्ही त्यांना कृष्ण उपदेश करायचा प्रयत्न करा. तर म्हणून एक तर आपण आहे, स्वतः भक्ती केल्याने देखील आपल्याला आपल्यामध्ये फरक कळून येईल, आपली प्रगती होईल. परंतु जर आपण स्वतःच्या प्रगती बरोबर आपण जर दुसऱ्यांना जर भक्तीचं ज्ञान दिलं आणि भक्तीचा प्रचार करायचा प्रयत्न केला, तर काय होईल, आपली प्रगती अजून जोराने होईल, आपली प्रगती अजून चांगल्या प्रकारे होईल. म्हणून आपण आता भक्तिशास्त्रीमध्ये आपण स्वतःचा उद्धार करत आहोत भक्तिशास्त्रीचं ज्ञान प्राप्त करून, परंतु आता आपल्याला पुढे थोडा परोपकार करणं पण शिकलं पाहिजे. असं नाही की आपल्याला खूप मोठे मोठे प्रवचन देण्याची गरज आहे. प्रचार म्हणजे केवळ मोठे मोठे व्यासासनावर देऊ बसून प्रवचन देणे नसून, आपल्या मध्ये जेवढी शक्ती आहे, आपली जेवढी पण वेळ आहे आपल्याकडे, त्याच्यानुसार काही ना काही प्रचार कार्य करणे किंवा प्रचार करण्यासाठी मदत करणे, म्हणजे पुस्तकांचं वितरण करणे प्रभुपादांच्या, हे खूप महत्वाचं प्रचार कार्य आहे. किंवा जर ज्यांना शक्य असेल त्यांनी नवीन लोकांना एकत्र करून त्यांचे थोडेसे त्यांच्यासाठी त्यांना भगवद्गीतेचे क्लासेस देणं, हा पण एक खूप चांगला प्रचार आहे. हळूहळू त्यांना भक्त बनवणं फार महत्वाचा प्रचार आहे. किंवा प्रसादाचं वाटप करणं, भगवंतांचा जो महाप्रसाद आहे त्याचं वाटप करणं, हा पण एक फार मोठा प्रचार आहे. हरिनाम संकीर्तन करणं, घरोघरी जाऊन कार्यक्रम आयोजित करणं, खूप सुंदर प्रचाराचे मार्ग आहेत. असे अनेक अनेक प्रचाराचे मार्ग आहेत. तर आपल्या जीवनामध्ये आपण तर भक्तीमध्ये प्रगती करूच, पण त्याबरोबर आपण जेव्हा दुसऱ्यांना मदत करू, दुसऱ्यांना प्रचार करायचा प्रयत्न करू, तर त्याकडे काय होईल, आपली भक्तीमध्ये अजून प्रगती होईल. आणि प्रभुपाद म्हणतात की भक्तीमध्ये जी प्रगती आहे, हे आपल्या कुठल्याही प्रकारचं जे आपलं शिक्षण आहे किंवा दुसऱ्या प्रकारची योग्यता आहे त्याच्यावर अवलंबून नाहीये. असं नाही की जे व्यक्ती एमटेक झालेले आहेत, बीटेक झालेले आहेत, IIT मधले आहेत, किंवा मोठे डॉक्टर आहेत किंवा लॉयर आहेत, त्यांचीच भक्तीमध्ये प्रगती होऊ शकते, असं काही नाही. कधी कधी अशिक्षित लोक देखील जर त्यांना भक्तीचं चांगलं ज्ञान मिळालं, त्यांची पण भक्तीमध्ये खूप प्रगती होऊ शकते. एकदा श्रील भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर, त्यांचं जे गौडीय मठ होता त्याचे जे बगीचा होता त्यामध्ये फिरत होते. आणि फिरता फिरता त्यांचा जो माळी होता बगीच्यातला, त्यांनी त्यांना बोलवलं आणि भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूर जे महान विद्वान होते, त्यांनी त्या माळ्याला प्रश्न विचारले. आणि त्या माळ्याने जो बगीच्याचा कारभार बघायचा, बगीचा सांभाळायचा, या माळ्याने इतकी अचूक उत्तरं दिली भक्तिसिद्धांत ठाकूरांच्या प्रश्नांचे. भक्तिसिद्धांत सरस्वती ठाकूरांना फार आश्चर्य वाटलं आणि ते म्हटले, अरे तू तर माळी आहे, तू अशिक्षित आहेस, तू निरक्षर आहेस, तुला तर काहीच लिहिता वाचता पण येत नाही, तुला एवढे सगळं ज्ञान कसं प्राप्त झालं? तर माळ्याने हसत हसत म्हटलं की हे गुरु महाराज, मी तुमचं प्रवचन रोज ऐकतो, माझं कार्य करता करता माझं प्रवचन ऐकणं पण चालू असतं आणि तुमचं प्रवचन ऐकून मला सगळं ज्ञान प्राप्त झालं. भक्तिसिद्धांत ठाकूर इतके आनंदी झाले त्या माळ्यावर, इतके त्यांनी त्याला आशीर्वाद दिले. तर हा माळी जो होता हा अशिक्षित होता. जरी तो अशिक्षित होता तरी त्याने भक्तिसिद्धांत ठाकूरांकडून ऐकल्यामुळे
त्याला सगळं परिपूर्ण ज्ञान प्राप्त झालं. तर म्हणून प्रभुपाद म्हणतात की भक्तीमध्ये जी प्रगती आहे ही कुठल्याही प्रकारच्या पहिलेच्या जे आपलं जे योग्यता आहे किंवा शिक्षण आहे त्याच्यावर अवलंबून नाहीये, परंतु आपण जे एक शुद्ध भावना आहे, एक तर म्हणजे शिकण्याची इच्छा आणि भगवंतांवरची भक्ती करण्याची इच्छा असेल तर भक्तीमध्ये कोणाची पण प्रगती होऊ शकते. याच्यासाठी कुठलंही भौतिक योग्यता जी आहे त्याची गरज नाही. तर म्हणून हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या प्रभुपाद पवित्रम याचं वर्णन करत आहेत. आपण या आता ज्या चर्चा करत आहोत काही मिनिटांपूर्वी आपण जे आपण चर्चा करत आहोत हे एका पवित्रम शब्दाचा पूर्णपणे प्रभुपाद अर्थ सांगत आहेत. भक्ती कशी पवित्र आहे. तर शेवटचं म्हणजे की भक्ती इतकी प्युअर शुद्ध आहे, भक्ती इतकी शुद्ध आहे की जे कोणी भक्ती करतात ते स्वतः शुद्ध बनून जातात. हे या भक्तिमय ज्ञानाचं महत्व आहे. नंतर पुढे प्रभुपाद म्हणतात की वेदांत सूत्रामध्ये सांगितलेलं आहे प्रकाशश्च कर्माणि अभ्यासात. भक्ती इतकी शक्तिशाली आहे की केवळ भक्तीमध्ये संलग्न होऊन भक्तीचे कार्य केल्यामुळे व्यक्तीमध्ये पूर्णपणे त्याचे ज्ञान प्राप्त होतं आणि त्याचे जे सगळे संशय आहेत ते नष्ट होऊन जातात. आणि याचं उदाहरण आहे नारद मुनी. तर नारद मुनींचे जे पहिलेचा जन्म होता, पूर्वजन्म होता, तर ते एका सेविकेचे पुत्र होते. जी एक शूद्र अशी सेविका होती त्याचे पुत्र होते नारद मुनी पूर्वजन्मीमध्ये. नारद मुलगा जो होता तो, आणि त्यांचं काहीच शिक्षण झालेलं नव्हतं. त्यावेळेस त्यांना काही शाळा बिळा नव्हती, काही शिक्षण झालेलं नव्हतं किंवा ते मोठ्या उच्चतम परिवारामध्ये त्यांचा जन्म नव्हता झाला. परंतु एक दिवस त्यांची माता जी होती ही एक शूद्राणी टाईपच होती, त्या प्रकारची होती. आणि ती एक काही ब्राह्मणांची काही ना काही छोटी एक क्षुल्लक अशी सेवा करायची आणि त्या प्रकारे तिचं जीवन चालायचं. तर अशा प्रकारे आपले कार्य करता करता एक दिवस चातुर्मास्याच्या सुरुवातीला 4 भक्ती वेदांत हे 4 महान संत पुरुष त्या भागात आले आणि ही जी त्यांची आई होती नारद मुलाची ती त्यांच्या सेवेमध्ये रुजू झाली. तिने त्यांच्यासाठी त्यांचे कपडे धुणे किंवा त्यांना प्रसाद वगैरे देणे, त्यांचे बाकी साफसफाई करणे, असे साधे सोपे कार्य त्यांची सेवा म्हणून ती करायची. आणि अशा प्रकारे आपल्या आईसोबत त्यांचा सहाय्यक म्हणून हे नारद मुलगा जो आहे तो पण कार्य करायचा. तर विशेषतः त्यांची आई जेव्हा इकडे तिकडे जायची तेव्हा हा नारद मुलगा जो आहे तो पण या भक्तिवेदांची सेवा करायचा. आणि एक दिवस अशी सेवा करता करता नारद मुनींना हे जे भक्ती वेदांत आहेत 4 महिने तिथेच थांबले होते. पावसाळ्याचा वेळ होता, चातुर्मासाचा, त्यामुळे पावसाळ्यात भक्तिवेदांत इकडे तिकडे भ्रमण करत नाहीत. भक्त जे आहेत संन्यासी ते इकडे तिकडे भ्रमण करत नाही, एकाच ठिकाणी थांबायचे त्यावेळेस. तर त्यावेळेस हे जण इकडेच थांबले 4 महिने आणि रोज ते भगवत चर्चा करायचे, भगवंतांविषयी शास्त्र चर्चा करायचे. आणि हे बघून नारद मुनींना त्यांचा जो स्वभाव आहे फार आवडला. त्यांना वाटायचं की किती चांगले आहेत हे भक्तिवेदांत, किती छान कृष्ण कथा करतात, एकमेकांमध्ये चर्चा करतात आणि कृष्णाची सेवा करतात, कृष्णाचे मध्ये ते मग्न असतात, त्यांचं मन पूर्णपणे कृष्णामध्ये आविष्ट आहे. हे बघून हे नारद मुलगा जो आहे हा त्यांच्याकडे पूर्णपणे आकर्षित झाला. आणि एक दिवस त्यांची परवानगी घेऊन नारद मुलाने त्यांचं जे उच्चिष्ट आहे त्याचं ग्रहण केलं. उच्चिष्टलेपान अनुमोदितो द्विजयी सकृत्स्म भुंजे तद अपास्त किल्बिषः एवं परावृत्तस्य विशुद्ध चेतस तद्धर्म एवात्मरुचि प्रजायते. तर व्यासदेवांना नारद मुनी सांगतात की अशा प्रकारे 4 महिने त्यांची सेवा केल्यानंतर नारद मुनीने त्यांचं उच्चिष्ट ग्रहण केलं आणि उच्चिष्ट ग्रहण केल्यावर त्यांचं हृदय पूर्णपणे शुद्ध झालं. आणि त्यांना ह्या 4 भक्तिवेदांचा जो स्वभाव आहे, त्यांचं जे कार्यकलाप आहे फार आकर्षित वाटला. हा नारद मुलगा होता, हा 4 भक्तिवेदांकडे आकर्षित झाला आणि पुढे त्यांच्यामध्ये भगवंतांविषयी श्रवण करण्याची रुची उत्पन्न झाली. तर केवळ भक्तांच्या संग प्राप्त केल्याने आणि भक्तांची सेवा केल्याने नारद मुलामध्ये भगवंतांविषयी प्रेम, भगवंतांचे कथांविषयी रुची उत्पन्न झाली. आणि
पुढे अं, अशा प्रकारे हे भक्तिवेदांत जे आहे हे पावसाळ्याचा जेव्हा मौसम चालला गेला, जेव्हा चातुर्मास संपला त्यानंतर ते निघून गेले. परंतु नारद मुलगा जो होता तो आता पूर्णपणे शुद्ध झालेला होता. त्यांच्या संपर्काने, त्यांच्या सेवेने, त्यांचा जो संग घेतल्याने नारद मुलाची शुद्धता झाली आणि त्यानंतर स्वतः जो आहे तो पण एक शुद्ध आत्मा झाला आणि पुढे तो महान, पुढच्या जन्मामध्ये तो व्यक्ती महान नारद मुनी बनला. तर भक्ती वेदांचा संग केल्यामुळे, शुद्ध भक्तांचा संग केल्यामुळे नारद जो मुलगा आहे तो पण स्वतः पण शुद्ध भक्त झाला आणि ते मोठे नारद मुनी झालेत. तत्रान्वहम कृष्ण कथा प्रगायताम अनुग्रहेणा शृण्वतम मनोहराः ता श्रद्धया मेनुपदं विशृण्वतः प्रियश्रवस्य अंगममा भवदृची. तर या भक्तिवेदांचं किंवा साधू संतांच्या संगामुळे नारदामध्ये श्रवण आणि कीर्तनाविषयी रुची उत्पन्न झाली. तर हा परिणाम आहे भक्तांचा संग घेतल्याने, आणि भक्ती केल्याचा परिणाम काय आहे की श्रवण आणि कीर्तनामध्ये रुची उत्पन्न होणे. आणि अशा प्रकारे नारद जो मुलगा आहे तो देखील भगवंतांच्या गुणगान करण्यामध्ये रमला आणि पुढे त्याला भक्तीविषयी फार आसक्ती निर्माण झाली. तर म्हणून प्रकाशस्य च कर्माणि अभ्यासात, जर कोणी भक्तीच्या कार्यांमध्ये जर संलग्न आहे तर सगळं काही त्याला हळूहळू त्याला प्रकाशित केलं जाईल. त्याला आपोआप सगळं जे ज्ञान आहे त्याचं प्रकाश केलं जाईल आणि त्याला सगळ्या प्रकारची समजणूक प्राप्त होईल. म्हणून याला प्रत्यक्ष अवगमन म्हटलेलं आहे की व्यक्तीला स्वतः त्याचा साक्षात्कार प्राप्त होईल. श्रील गौर किशोरदास बाबाजी महाराज जे आहेत ते देखील अशिक्षित होते, त्यांना स्वतःचं नाव पण लिहिता यायचं नाही. परंतु भक्ती सिद्धांत ठाकूर जे होते त्यांचे शिष्य होते, हे फार महान विद्वान होते. तरीही जेव्हा भक्ती सिद्धांत ठाकूर त्यांना प्रश्न विचारायचे तेव्हा गौर किशोरदास बाबाजी महाराज एकदम बरोबर उत्तर द्यायचे, शास्त्रांमधून आणि पुराणांमधून, वेदांमधून, पुराणांमधून. आणि भक्ती सिद्धांत ठाकूरांना आश्चर्य वाटायचं की माझ्या गुरु महाराजांना तर लिहिता वाचता पण येत नाही, त्यांनी शास्त्र कधी वाचले? लिहिता वाचता येत नाही, शास्त्र कधी वाचले? परंतु त्यांना जरी शास्त्र त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं तरी त्यांच्या शुद्ध भक्तीमुळे भगवंतांनी त्यांच्या हृदयामध्ये पूर्ण जे ज्ञान आहे ते प्रकाशित केलं होतं. स्वतः भगवंतांनी दिव्य ज्ञान हृदय प्रकाशितो, त्यांचं जे ज्ञान आहे त्यांच्या हृदयामध्ये प्रकाशित झालेलं होतं आणि त्यामुळे गौर किशोरदास बाबाजी महाराज आहेत ते पूर्णपणे शास्त्रोक्त उत्तर द्यायचे भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूरांना. पुढचा शब्द आहे धर्म्यम. धर्म्यम म्हणजे धर्माचा मार्ग. तर नारद मुलगा जो होता हा एका सेविकेचा पुत्र होता, दासी पुत्र होता. त्याला शाळेमध्ये जायची काहीच संधी उपलब्ध नव्हती. तो केवळ आपल्या आईची सहायता करायचा, परंतु त्याच्या आईने भक्तांची सेवा केली होती आणि त्यामुळे नारद मुलाला देखील भक्तांची सेवा करायची संधी प्राप्त झाली. आणि अशा प्रकारे भक्तांची सेवा करून नारद मुलाला जे धर्माचं जे सर्वोच्च पद आहे किंवा धर्माचा जे सर्वोच्च उद्देश आहे त्याची देखील प्राप्त झाली. धर्माचा सर्वोत्कृष्ट उद्देश आहे भगवंतांची शुद्ध भक्ती आणि त्याची प्राप्ती नारद मुलाला झाली केवळ भक्तांच्या संघामध्ये राहून आणि भक्तिमय सेवा करून. तर जे पूर्ण धर्माचा उद्देश आहे, सर्वोत्कृष्ट उद्देश, तो आहे भक्ती करणे, असं श्रीमद भागवतामध्ये सांगितलेलं आहे. सवई पुंसां परो धर्मो यतो भक्तिरधोक्षजे अहैतुकी अप्रतिहता ययात्मा सुप्रसिद्धती. सर्वोत्कृष्ट धर्म कोणता मानायचा? हिंदू की मुस्लिम की ख्रिश्चन की यहुदी की जैन की बुद्धिस्ट? कुठला धर्म मानायचा? या कुठल्याही धर्माला सर्वोत्कृष्ट धर्म मानता येणार नाही. भागवतम सांगतं की सर्वोत्कृष्ट धर्म कुठला आहे? ज्या धर्माद्वारे आपल्याला भगवंतांविषयी अहैतुकी आणि अप्रतिहता म्हणजे कुठलाही हेतू न धरता आणि अखंडित अशी भक्ती प्राप्त होते, तो सर्वात मोठा धर्म आहे. तर लोक आजकाल धर्माविषयी इतकं एकमेकांमध्ये भांडणं करतात की तुमचा धर्म, आमचा धर्म जास्त मोठा आहे, आमचा धर्म जास्त महान आहे, तुमचा धर्म छोटा आहे.
परंतु ज्या धर्माद्वारे व्यक्तीला भगवंतांविषयी अहेतुकी अप्रतिहता भक्ती प्राप्त होते आणि हेच धर्माचं उद्दिष्ट आहे, असं जे धर्माचं उद्दिष्ट प्राप्त होतं तो धर्म सर्वोत्कृष्ट मानला गेला पाहिजे आणि त्याची भक्ती सर्वोत्कृष्ट मानली गेली पाहिजे. तर अशा प्रकारे जे नारद मुलगा आहे त्याला धर्माचा जो उद्देश आहे, धर्माचं जे सर्वोच्च पद आहे भक्ती, त्याचे प्राप्ती झाली. वेदीषु यज्ञेषु तपस्सु चैव. तर जरी नारद मुलगा जो आहे तो कधी शाळेत गेला नाही, गुरुकुलमध्ये गेला नाही, त्याला वैदिक शास्त्रांमध्ये जास्त अभ्यास पण नव्हता, तरी त्याला वैदिक शास्त्रांचा जो सगळ्यात उच्च परिणाम आहे तो प्राप्त झाला. म्हणून भक्तीचं इतकं महात्म्य आहे की जरीही व्यक्तीला अनेक अनेक कर्मकांड रीतिरिवाज माहिती नसतील तरीही एक सर्वोत्कृष्ट पूर्णतेवर व्यक्तीची सर्वोत्कृष्ट जे पूर्णता आहे ते पद व्यक्तीला प्राप्त होऊ शकतं केवळ भक्ती केल्याने. तर प्रभुपादांचे जे पाश्चात्य देशातले किंवा इतर भारत सोडून इतर देशातले शिष्य आहेत त्यांची पण तशीच परिस्थिती आहे. तर एकदा प्रभुपादांना एक भारतीय लोक म्हटले की प्रभुपाद, तुमचे जे विद्यार्थी आहेत त्यांना जास्त श्लोक आहेत त्याचा जो उच्चार आहे ते त्यांना व्यवस्थित येत नाही, ते व्यवस्थित श्लोकांचं उच्चारण करत नाहीये किंवा त्यांचे जे रीतिरिवाज आहेत ते एकदम परिपूर्ण नाहीये, त्यामध्ये त्रुटी आहेत. प्रभुपाद म्हटले हे सगळं ठीक आहे, परंतु त्यांचे जे वैराग्य आहे आणि त्यांची जी भक्ती आहे ती परिपूर्ण आहे. देअर प्रोनाउन्सिएशन मे बी इनकरेक्ट बट देअर रिनाउन्सिएशन इज परफेक्ट. प्रभुपादांनी म्हटलं जरी त्यांचं उच्चारण त्यांचे जे हे आहेत रीती आहेत ते सगळे त्याच्यामध्ये काही ना काही थोड्या त्रुटी असतील तरीही त्यांचं जे भक्ती आहे आणि त्यांचं जे वैराग्य आहे त्यामध्ये ते परिपूर्ण आहेत. केवळ भक्तीचं ज्ञान प्राप्त करून भक्तीमध्ये संलग्न होऊन त्यांनी सगळ्या वाईट गोष्टी सोडलेल्या आहेत आणि कृष्णांप्रती आपलं जीवन समर्पित केलेलं आहे. ही पूर्ण ज्ञानाची आणि धर्माची पूर्णता त्यांना प्राप्त झालेली आहे. त्यामुळे जरी त्यांच्या रीतिरिवाजांमध्ये आणि काही त्यांच्या बाकी वागणुकींमध्ये किंवा काही उच्चारणामध्ये काही त्रुटी असल्या तरी त्याने काही फरक पडत नाही. तर नारद मुलाचं पण हेच उदाहरण आहे की त्याला त्याचं शिक्षण होतं ते पूर्ण नव्हतं, परंतु केवळ भक्ती केल्याने त्याला उच्च स्तर प्राप्त झाला. हे कसं शक्य होतं? कारण आचार्यवान पुरुषो वेद. जेव्हा आपण आचार्यांच्या संघामध्ये येतो, जरी आपला खूप अभ्यास नसला तरी आचार्यांच्या संगतीमुळे आपल्याला पूर्णत्व प्राप्त होतं आणि पूर्णपणे साक्षात्कार प्राप्त होतात. तर जे भक्ती सदानंद ठाकूरांचे माळी होते त्यांच्या पण उदाहरणाद्वारे आपण हे समजू शकतो. जरी त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं तरीही केवळ आचार्यांचा संग केल्याने, प्रगत भक्तांचा संग केल्याने त्यांना सगळं ज्ञान प्राप्त होऊन गेलं होतं. नंतर पुढे तर हे आहे धर्म्यम, या शब्दाचं स्पष्टीकरण प्रभुपाद देत आहेत. धर्म्यम पुढचा शब्द आहे सुसुखम. तर भक्ती ही फार आनंदाने केलेली जाणारं कार्य आहे. तुम्ही मानता की नाही की तुम्हाला वाटतं दुःखाने केली जाणारी आपल्याला वाटतं की नाही की भक्ती आनंदाने केली जाते की दुःख प्राप्त होतं भक्ती करता करता खूप? अशी आशा करतो की तुम्हाला सगळ्यांना आनंद प्राप्त होत आहे भक्ती करताना, दुःख नाही प्राप्त होत आहे. आणि ते भगवंत म्हणतात आनंदच प्राप्त होतो प्रभूजी भक्ती केल्यानंतर. जे जे काही तुम्ही कराल ते सगळं आनंदाने म्हणजे होत असतं. तेच तर बरोबर. म्हणून कृष्ण म्हणतात की आनंदाने केले जाणारे कार्य आहे भक्ती कार्य आहे. आणि बहुतेक माझी अशी आशा आहे की आपल्या सगळ्यांना आपण याच्याने सहमत असाल की भक्ती कार्य हे आनंदाने केले जाणारे कार्य आहेत. कारण भक्तीमध्ये काय आहे? श्रवणम कीर्तनम विष्णू. केवळ जप करणे, भगवंतांविषयी कीर्तन करणे आणि भगवंतांविषयी श्रवण करणे, आध्यात्मिक ज्ञान प्राप्त करणे आणि आचार्याने दिलेल्या पद्धतीद्वारे भगवंतांची भक्ती करणे. तर केवळ बसून केवळ शिकणे आणि नंतर प्रसाद ग्रहण करणे, भगवंतांना जो नैवेद्य दाखवेल असा प्रसाद ग्रहण करणे, फार सुंदर सुंदर वेगवेगळ्या प्रकारचा प्रसाद पण आपल्याला प्राप्त होतो. तर अशा प्रकारे भक्ती जी आहे एकदम सुखमय कार्य आहे. प्रभुपाद म्हणायचे भक्ती काय आहे?
चॅन्टिंग, डान्सिंग, फिस्टिंग. केवळ आपण जप करा, श्रवण आणि कीर्तन करा, आणि नृत्य करा, आणि प्रसाद ग्रहण करा. तिन्ही गोष्टी किती आनंदमय आहे. श्रवण करणे, कीर्तन करणे, आणि नंतर नृत्य करणे. कुठलाही व्यक्ती जेव्हा आनंदामध्ये असतो तेव्हाच नृत्य करतो. दुःखामध्ये असतो तेव्हा कोणी नृत्य करतं का? कोणीच करत नाही. आनंदाने असतो व्यक्ती तेव्हा आनंदाने नृत्य करतो. आणि त्याचप्रमाणे प्रसाद ग्रहण करणे, यामध्ये तर सगळ्यांनाच आनंद प्राप्त होतो. या जगामध्ये कोण भक्त आहे ज्यांना प्रसादामध्ये आनंद प्राप्त होत नाही? त्या याविषयी काही शंकाच नाही. अशा प्रकारे भक्ती जी आहे ही फार आनंदाने केली जाणारी क्रिया आहे. आणि जरीही व्यक्ती फार गरीब असले तरीही त्यांना भक्ती कार्य करता येतं. केवळ पत्रम पुष्पम फलम तोयम. तर जरी साधे साधे कोणी एकदम व्यक्ती गरीब असला, त्याच्यामध्ये काही जास्त क्षमता नसली, कुवत नसली, तरीही केवळ भगवंतांना एक छोटस पान, फूल किंवा पाणी किंवा एक फळ अर्पण केल्याने देखील भगवंत त्याच्या भक्तीचा स्वीकार करतात. आणि प्रभुपाद म्हणतात की ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, थोडस पाणी, फळ, फूल, फळ, पान, या सगळ्या गोष्टी जगाच्या प्रत्येक भागामध्ये उपलब्ध आहेत. आणि त्यात कोणीही कितीही गरीब असला, कितीही सामाजिक परिस्थिती त्याची खराब असली, तरीही व्यक्ती त्या छोट्याशा गोष्टी पण अर्पण करू शकतो. आणि जर आपण त्या प्रेमाने अर्पण केल्या भगवंतांना, तर त्या भगवंत त्याचा स्वीकार करतात. तर याचे उदाहरण प्रभुपाद सांगत आहेत की 4 कुमार होते. हे 4 कुमार निराकारवादी होते. आणि ते संपूर्ण जगामध्ये ते ब्रह्मज्ञानी होते. 4 कुमार हे ब्रह्माजींचे पहिले पुत्र आहेत. ब्रह्माजींची पहिली सृष्टी आहे. ब्रह्माजींनी सर्वात पहिली सृष्टी कोणती केली तर 4 कुमारांची. परंतु या 4 कुमारांनी निर्णय केला की आम्हाला मोठं नाही व्हायचं आहे, कारण मोठे झालो तर आम्ही मायामध्ये पडू, आणि आम्हाला अनादि ब्रह्मचारी व्रत जे आहे, अखंड ब्रह्मचारी व्रत धारण करायचं आहे. म्हणून ते छोट्या मुलांसारखेच राहिले. जरी ते सगळ्यात वृद्ध व्यक्ती आहेत या जगातले, या विश्वातले, तरी ते छोट्या 5 वर्षाच्या मुलांप्रमाणेच राहतात. तर हे 4 कुमार, परंतु ते ब्रह्मज्ञानी होते. पण ते फिरता फिरता वैकुंठामध्ये गेले. नंतर त्यांची वैकुंठामध्ये जय विजय यांची थोडी अणबण झाली. त्यांच्याशी थोडी चर्चा झाली आणि थोडं कटू चर्चा झाली. पण पुढे काय झालं की भगवान विष्णू, नारायण तिथे समोर आले त्यांच्या समोर. आणि भगवान नारायण जे आहेत, विष्णू यांच्या चरणावर जी तुलसी होती, त्या तुळशी पत्रांचा जो सुगंध होता, तो ग्रहण केल्यामुळे, केवळ तेवढंच ग्रहण केल्याने 4 कुमारांचं परिवर्तन झालं आणि ते भगवंतांचे शुद्ध भक्त झाले. केवळ भगवंतांच्या चरण कमलांच्या तुळशीचं हे त्यांचा जो सुगंध होता तो ग्रहण केल्याने. तस्यारविंद नयनस्य परारविंदम किंजल्कमिश्र तुलसी मकरंद वायू संक्षोभमक्षरजुषामपि चित्त तन्वो. असं म्हटलेलं आहे भागवतामध्ये की केवळ तुळशीचं हे करून, वास घेऊन, सुगंध घेऊन त्यांचं परिवर्तन झालं. त्याच प्रकारे आपण बघतो की सुदामा, याच्याकडे तर काहीच नव्हतं. त्यांनी थोडेसे पोहे अर्पण केले भगवान श्रीकृष्णांना, पण त्यांना किती त्याचा लाभ प्राप्त झाला. नंतर ती फळ विकणारी स्त्री होती, जी वृंदावनामध्ये कृष्णाकडे आली होती. त्याच्याकडे काय होतं? केवळ थोडेसे फळं दिले तिने. केवळ फळ दिल्याने पण तिला इतकं अमाप असं धन प्राप्त झाले. आणि सगळ्यात मोठं म्हणजे भगवंतांचं प्रेमधन तिला प्राप्त झालं. तशा प्रकारे केवळ पाणी दिल्याने, फळ दिल्याने, फुलं दिल्याने जे आहे, कोणी पण व्यक्ती भगवंतांच्या भक्तीमध्ये संलग्न होऊ शकतो. आणि भगवंत जर भक्ती भावाने आपण त्याला अर्पण करत असो, तर त्याला भगवंत स्वीकार करतात. आणि अशी जी भक्ती आहे ही फार चांगली आहे, प्रभुपाद म्हणतात, आणि ती आनंदाने केली जाते. भगवंत जे आहेत ते केवळ आपल्या भावाचा स्वीकार करतात. भगवंत हे बघत नाही की तुम्ही मला काय देत आहात, परंतु भगवंत हे बघतात की आपण कुठल्या भावाने ते देत आहोत, याचा स्वीकार भगवंत करतात. एकदा जीसस क्राइस्ट होते, त्यांना एका वृद्ध स्त्रीने एक सेंट दिला. सेंट नावाचं एक चलन होतं त्यावेळेस. सेंट दिला, 1 सेंट होता तिच्याकडे, तेवढा दिला. नंतर पुढे एक मोठा श्रीमंत मनुष्य आला आणि त्याने 1000 सेंट दिले जीसस क्राइस्ट यांना. तर जीसस क्राइस्ट यांचे जे शिष्य होते त्यांनी विचारले की तुम्ही कोणावर जास्त प्रसन्न आहात?
आणि त्यांना अपेक्षा होती की जीसस क्राइस्ट म्हणते या व्यक्तीने 1000 सेंट दिले त्यांच्यावर मी जास्त प्रसन्न आहे. परंतु जीसस क्राइस्ट म्हटले की ही जी एक वृद्ध स्त्री आहे तिने मला जो 1 सेंट दिला त्याच्यावर मी तिच्यावर जास्त प्रसन्न आहे. तर शिष्याने विचारले का बरे? तर जीसस क्राइस्ट म्हटले, येशू ख्रिस्त हे म्हटले की कारण तिच्याकडे जे काय होतं तिने मला भक्तिभावाने अर्पण केलं होतं. ती बिचारी 1च सेंट कमवायची आणि ते 1 सेंट पूर्णपणे तिने मला भक्तिभावाने अर्पण केलं, त्यामुळे मी तिच्यावर जास्त प्रसन्न आहे. परंतु हा जो श्रीमंत व्यक्ती आहे हा 1 लाख सेंट कमवतो आणि त्याच्यातले त्याने 1000 सेंट मला दिले, त्याच्यावर पण मी प्रसन्न आहे, पण हिच्यावर जास्त प्रसन्न आहे कारण हिने स्वतःला पूर्णपणे समर्पित केलेलं आहे. तशा प्रकारे भक्ती जी आहे केवळ भगवंत आपला भाव बघतात. आपण किती करतो भगवंतांसाठी ते बघत नाही, पण आपण कुठल्या भावाने करतो आणि आपण भगवंतांवर किती समर्पित होतो आहे ते भगवंत बघतात. नंतर आता तर हा आहे सुसुखम कर्तुम. पुढचा शब्द आहे अव्ययम. तर भक्ती जी आहे ही शाश्वत आहे, शाश्वतरित्या अस्तित्वात आहे, तिचा कधीही नाश होत नाही. तर कधी कधी मायावादी व्यक्ती लोक काय करतात, मायावादी लोक ते भक्तीचा स्वीकार करतात आणि त्यांना असं वाटतं की जेव्हा मला मुक्ती प्राप्त होईल त्यानंतर मी भक्ती सोडून देईन. ज्या प्रकारे व्यक्ती एक शिडी आहे ती वापरतो आणि मग शिडीने वरच्या मजल्यावर चढतो आणि नंतर शिडी फेकून देतो, शिडीचा काही उपयोग नाही. अशा प्रकारे मायावादी लोक भक्तीचा एक शिडी म्हणून किंवा एक माध्यम म्हणून स्वीकार करतात आणि त्यांना असं वाटतं की मी मुक्ती प्राप्त करेल, भक्ती करता करता मी मुक्ती प्राप्त करेल आणि मी भगवंतांसोबत एकरूप होऊन जाईल आणि त्यानंतर भक्ती करायची गरज नाही. तर अशी जी एक तात्कालिक भक्ती आहे, केवळ आपल्या स्वार्थासाठी केलेली भक्ती, ही भगवंत कधी स्वीकार करत नाही, त्याला भक्ती म्हटलं जात नाही. कारण खरी जी भक्ती आहे ही मुक्तावस्थेनंतर देखील त्याची मुक्तावस्थेनंतर पण ती कंटिन्यू होते. भक्ती जी आहे ही मुक्तीनंतर संपत नाही, तर मुक्तीनंतर ती नियमित चालूच राहते, उलटी ती अजून उन्नत होऊन जाते. तर असा अर्थ म्हणून ही चुकीची कल्पना आहे की मी केवळ मुक्तीपर्यंत भक्ती करेल आणि नंतर मुक्ती मिळाली की भक्ती सोडून देईल. ही वाईट कल्पना आहे, त्याला भक्ती म्हटली जात नाही. तर खरी भक्ती जी आहे ही मुक्तीनंतर देखील चालूच राहते आणि ती अनंत काळानंतर पर्यंत चालू राहते, तिचा कधीही नाश होत नाही. तर जेव्हा भक्त हे आध्यात्मिक जगतामध्ये जातात, वैकुंठात जातात, तेव्हा देखील ते भगवंतांच्या सेवेमध्ये संलग्न होतात आणि ते कधीही भगवंतांशी एकरूप होण्याचा विचार देखील करत नाही. तर म्हणून प्रभुपाद म्हणतात, याची आपण थोडीफार चर्चा आधी केली की भक्ती जी आहे, खरी भक्ती जी आहे ही मुक्तीनंतर चालू होते. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचित कांक्षती, हा आहे मुक्तीचा स्तर. सम सर्वेषु भूतेषु, हा आहे मुक्तीचा स्तर. न भक्ती लभते पराम, त्यानंतर भक्ती प्राप्त होते म्हणतात भगवंत. तर जी शुद्ध भक्ती आहे ही मुक्त झाल्यानंतर ब्रह्मस्थितीनंतर प्राप्त होते. तर केवळ कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टांगयोग किंवा दुसऱ्या योगांद्वारे स्वतंत्रतेने आपल्याला भगवंतांना समजू शकत नाही, परंतु या पद्धतींद्वारे आपण भक्तीकडे थोडीशी प्रगती करू शकतो. भक्तीच्या मार्गावर या पद्धती आहेत त्याद्वारे आपण थोडी प्रगती करू शकतो, परंतु या मार्गांद्वारे, या विविध योगांद्वारे आपण भगवंतांना समजू शकत नाही. कोणीही भगवंतांची भक्ती करत नसला तर त्यांना कुठल्याही योग सिद्धीमध्ये देखील खरी सिद्धी प्राप्त, योग पद्धतीमध्ये खरी सिद्धी प्राप्त होत नाही. तर श्रीमद भागवतामध्ये देखील त्याची पुष्टी केली गेलेली आहे की एक व्यक्ती जो भक्ती क्रियांद्वारे शुद्ध झालेला आहे, भक्तीच्या कार्यांद्वारे शुद्ध झालेला आहे, विशेषतः श्रीमद भागवताचे किंवा भगवद्गीतेचे श्रवण करणे, एक आचार्यांकडून, साक्षात्कारी व्यक्तींकडून त्यांचे श्रवण करणे, या अशा व्यक्तींना भगवान श्रीकृष्णांविषयीचं विज्ञान जे आहे हे अशा व्यक्तीला समजू शकतं. तो जो व्यक्ती केवळ भगवंतांच्या भक्तीमध्ये संलग्न आहे तोच व्यक्ती भगवंतांविषयीचं विज्ञान जे आहे तो समजू शकतो, बाकी त्यांना समजू शकत नाही. एवं प्रसन्न मनसो भगवत भक्ती योगतः भगवत तत्व विज्ञान मुक्त संगस्य जायते, असं भागवतामध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा आपलं हृदय पूर्णपणे सगळ्या अनर्थांनी मुक्त होतं, जे हृदय जे स्वच्छ होतं सर्व अनर्थांनी,
अनर्थांकडून जे म्हणजे अनर्थ जे सगळे चालले जातात आपल्या हृदयातले, तेव्हा भगवंत कोण आहेत हे आपल्याला समजू शकतं. आणि म्हणून अशा प्रकारे प्रभुपाद म्हणतात की जी भक्ती आहे, कृष्ण भक्ती किंवा कृष्ण भावना, ही सर्व शिक्षणाचा राजा आहे आणि सर्वात गुह्यतम असं ज्ञान आहे. हे सर्वोच्च धर्माचं सर्वोच्च शुद्ध रूप आहे आणि हे फार आनंदाने कुठलाही दुःख किंवा कुठलीही अडचण न येता प्रात्यक्षिक जीवनामध्ये अंगीकार केलं जाणारं विज्ञान आहे. म्हणून प्रत्येकाने याचा स्वीकार करावा असं श्रील प्रभुपाद म्हणतात. केवढं मोठं तात्पर्य प्रभुपादाने दिलाय, एक एक शब्दाचं प्रभुपादाने विश्लेषण केलाय. याचा अर्थ हा श्लोक किती महत्वाचा आहे याचा विचार करू शकता तुम्ही. हा खूप खूप महत्वाचा श्लोक आहे. तर आपण थोडक्यामध्ये अजून काही एक मुख्य याचे मुद्दे बघूया. सुसुखम याचा अर्थ काय आहे की हे जे ज्ञान आहे हे आपल्याला आपल्या जीवनामध्ये खूप आनंद प्रदान करेल आणि जर आपण त्याचा जीवनामध्ये अंगीकार करू, भक्तीचा अंगीकार करू, तो फार आनंदाने केल्या जाईल. भक्ती जी आहे ती फार आनंदाने केली जाते, कारण भक्तीमध्ये काय मुख्य गोष्ट आहे की आपले जे सगळे इंद्रिय आहेत हे भगवान श्रीकृष्णाच्या सेवेमध्ये संलग्न होतात. भगवंताच्या सेवेमध्ये लागतात सगळे इंद्रिय आणि त्यामुळे भक्तीची पद्धती आहे ही फार आनंदाने केली जाते. भक्ती योगामध्ये ज्ञान योगाप्रमाणे वैराग्य सगळ्या गोष्टी सोडून देणे याची गरज नसते. ज्ञान योग करायचा असेल तर आपल्याला सगळे जे आपले कार्य आहेत, कर्तव्य आहेत भौतिक जगाचे, ते सोडून द्यावे लागतील. तर पण केवळ आपले भौतिक जगातले कार्य सोडून देणे त्याने आपल्याला आनंद प्राप्त होत नाही. पण जर आपण त्याने काय केवळ आपल्याला फक्त एक शुष्कपणा प्राप्त होतो की याचा त्याग, त्याचा त्याग, केवळ त्याग करण्याने आपल्याला आनंद प्राप्त होत नाही. त्याने केवळ शुष्क ज्ञान आणि केवळ एक प्रकारचा त्रास तोच आपल्याला प्राप्त होतो. परंतु जेव्हा आपण आपले इंद्रिय जे आहेत त्यांना भगवंताच्या सेवेमध्ये सकारात्मक रूपाने आपण सेवेमध्ये संलग्न करतो, सेवेमध्ये लावतो, तेव्हा आपल्याला खरा आनंद प्राप्त होतो. तर भक्ती फार सोपी नाहीये करण्यासाठी खरं तर, परंतु आपण जर बघितलं की हे जे बाकीचे मार्ग आहेत त्यापेक्षा भक्ती फार फार सोपी आहे. कर्मयोग, ज्ञानयोग, अष्टांग योग यापेक्षा भक्ती फार फार सोपी आहे. तर केवळ भगवंतांना काय केवळ द्यायचं आहे किंवा केवळ एक पत्रम पुष्पम फलम तोयम दिलं तरी त्याद्वारे देखील भगवंत जे आहेत ते आपल्याला प्रसन्न होतात. मला आठवतं एकदा परमपूज्य राधा गोविंद गोस्वामी महाराज ते म्हटले होते, या जगामध्ये असा कोण व्यक्ती आहे की त्याला केवळ पान दिल्याने तो प्रसन्न होईल. तुमच्या कंपनीचा कोणी मालक असा आहे का की त्याला तुम्ही एक थोडस पान द्याल आणि तो प्रसन्न होईल? कोणीच नाही. केवळ भगवंतच असे आहेत. तुमचे शिक्षक किंवा तुमचे जो कोणी असेल, तुम्ही ज्यांच्या पण अधीनतेमध्ये असाल, अधिपत्याखाली असाल, असा कोणी व्यक्ती आहे का की केवळ पान स्वीकारून तो शुद्ध होईल? एखादं छोटस पान, परंतु केवळ कृष्णाला एक तुळशी पत्र जरी आपण शुद्ध भावाने अर्पण केलं तर त्याने देखील कृष्ण प्रसन्न होतात. म्हणून कृष्ण इतके कृपाळू आहेत. शुद्ध भक्ती जी आहे ही प्रकृतीच्या 3 गुणांच्या पलीकडची आहे आणि मुक्तीच्या देखील पलीकडची आहे. म्हणून शुद्ध भक्ती जी आहे ही शाश्वत आहे, अव्ययम. याचा अर्थ काय आहे की भक्तीमध्ये जी भक्ताची जी प्रगती होते तिचा कधीही नाश होत नाही. हा देखील अव्ययम शब्दाचा दुसरा अर्थ आहे की जी प्रगती भक्ताची होते भक्तीमध्ये त्याचा कधीच नाश होत नाही. जर कोणी भक्ताने या जीवनामध्ये 50% भक्ती केली तर पुढच्या जीवनामध्ये त्याची 50%ची भक्ती तिचा नाश होणार नाही, पण त्याची 51व्या टक्क्यापासून सुरुवात होईल. तर अशा प्रकारे जे भक्तीचं खातं आहे हे शाश्वत खातं आहे, त्याच्यामध्ये कधीच लोप पावत नाही. बलदेव बुद्धाभूषण सांगतात की राजविद्या राजगुह्यम याचा अर्थ काय आहे की जे हे ज्ञान आहे हे राजांचं ज्ञान आहे आणि सगळ्यात गुह्य गोष्टींचं ज्ञान आहे. तर हे ज्ञान आहे किंवा हे एक जे ध्यानमय अर्चना आहे, तर जे राजासारखे लोक आहेत, जे उदार आहेत, जे दयाळू आहे, अशा लोकांसाठी हे फार उपयुक्त असं ज्ञान आहे. हे अशा लोकांनी
अशा लोकांनी प्रॅक्टिस केलेलं जे आहे असं ज्ञान आहे. परंतु जे फार कंजूस लोक आहेत, जे कर्मी आहेत, जे केवळ देवतांची पूजा करतात आणि त्यांना काहीतरी भौतिक लाभ प्राप्त करायचे असतात, असे लोक आहेत हे भक्तीचा अंगीकार करत नाही. ज्यांना केवळ भौतिक इच्छा आहेत, भौतिक फलप्राप्तींसाठी जे देवतांची पूजा करतात, त्यांना भगवंतांची भक्ती प्राप्त होत नाही. जे मोठे मोठे राजा आहेत, जरी ते त्यांचा जो खजिना आहे तो जरी लपवायचा प्रयत्न करायचा, त्यांचा लपवायचा जो प्रयत्न आहे तो जरी अयशस्वी ठरला, आणि तरीही त्यांचं जे एक मनोभाव असतो ते खूप गुह्य ठेवतात. कधी कधी तर अशा प्रकारे जेव्हा कृष्ण सांगतात की जेव्हा माझे भक्त जरी ते दुसऱ्या दुसऱ्या ज्ञानांची काही पर्वा करत नाही, तरी त्यांचं जे हे गुह्य भक्तीचं ज्ञान आहे ते त्यांच्या हृदयामध्ये ते गुह्य असं ठेवतात. हृदयामध्ये ते गुह्य रूपाने राखून ठेवतात. तर जरी भक्त जे आहेत हे इकडे तिकडे फिरत असले एखाद्या सामान्य व्यक्तीप्रमाणेच, तरी ती त्यांच्या हृदयामध्ये भक्तीचं ज्ञान एक गुह्य रूपाने नेहमी स्थित असतं. म्हणून याला राजगुह्य असं म्हटले गेलेलं आहे, असे श्रील बल्लदेव विद्याभूषण म्हणतात. नंतर जो पुढचा शब्द आहे पवित्र, याचा अर्थ आहे हे ज्ञान हे सगळ्या पापांच्या चारही स्तरांपासून व्यक्तीला शुद्ध करतं. आणि त्याचं वर्णन प्रभुपादांनी तात्पर्यामध्ये केलेलं आहे. फलोन्मुख, प्रारब्ध, बीजम, कूटम या सगळ्यांचं वर्णन प्रभुपादांनी केलेलं आहे. तर या सगळ्या पापमय कृत्यांपासून, पापमय प्रतिक्रियांपासून व्यक्तीची मुक्ती होते आणि व्यक्ती भगवंतांच्या शुद्ध सेवेमध्ये संलग्न होतो. पुढे श्रील बलदेव विद्याभूषण म्हणतात की हा जो धर्म आहे भक्ती योगाचा हा फार आनंदाने केला जातो. आणि त्या प्रकारे कोणी व्यक्ती म्हणू शकतो की जर कोणी संसारामध्ये अडकलेला आहे तर त्या व्यक्तीचं कसं होणार, तर संसाराचे दुःख तर त्याला भोगावेच लागणार की नाही. तर त्याविषयी कृष्ण जे आहेत हे पुढच्या श्लोकामध्ये वर्णन करत आहेत. तर हा श्लोकावर आपण खूप जवळपास 1 तास चर्चा केलेली आहे. कारण काय की हा श्लोक इतका महत्वाचा आहे, प्रभुपादांनी या श्लोकाला इतकं महत्व दिलेलं आहे, म्हणून याच्यावर आपण 1 तास जवळपास चर्चा केली. परंतु आपण आता तिसरा श्लोक घेऊया. अश्रद्धधानः पुरुषा अश्रद्धदानः पुरुषा धर्मस्यास्य परन्तप धर्मस्य अस्य परन्तप अप्राप्य मां निवर्तन्ते अप्राप्य मां निवर्तन्ते मृत्यु संसार वर्त्मनि. मृत्यू संसार वर्तन. मृत्यु संसार वर्त्मनि. भाषांतर. हरे कृष्ण. भाषांतर. हे परंतप अर्जुना, ज्याची या भक्ती मार्गावर श्रद्धा नाही त्यांना माझी प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून या भौतिक जगतामध्ये जन्म मृत्यूच्या मार्गावर त्यांचे पुनरागमन होते. हरे कृष्ण. तर इथे या श्लोकामध्ये भगवंतांनी श्रद्धेचं महत्व सांगितलेलं आहे. तर भक्तीची इतकी महत्ता आहे, हे भक्तीचं ज्ञान किती महान आहे याविषयी तर मागच्या श्लोकांमध्ये सांगितलं होतं. परंतु व्यक्तीच्या श्रद्धेच्या अनुसारच त्याला फळ प्राप्त होतं. जर श्रद्धाच नसेल तर फळ प्राप्त होणार नाही. तर एकदा प्रभुपाद एक कथा सांगतात की एक ब्राह्मण होता. तर त्याला दूध देण्यासाठी एक मुलगी रोज यायची सकाळी सकाळी. दूधवाली मुलगी एक यायची सकाळी आणि ती दूध पोचवायची. तर या मुलीचं घर होतं नदीच्या पलीकडे. ब्राह्मण या नदीच्या किनाऱ्यावर राहायचे आणि तिचं घर होतं नदीच्या त्या किनाऱ्यावर. तो रोज सकाळी सकाळी ती यायची. तर तिला ब्राह्मणाच्या घरी येण्यासाठी जी नाव आहे ती घेऊन नावेमध्ये बसून ती यायची आणि मग त्या ब्राह्मणाला दूध द्यायची आणि मग आपले पैसे घेऊन परत जायची. तर ती खूप सकाळी सकाळी यायची सूर्योदयाच्या वेळेस. एकदा असं झालं की ती मुलगी तर नदीच्या किनाऱ्यावर आली, परंतु तिला तिथे त्या दिवशी नावच नाही आढळली. तिथे नावच नव्हती. नाववाला आला नाही त्या दिवशी. बोटवाला जो होता
तो आलाच नाही. ती बिचारी वाट बघत असली, वाट पाहिली आणि खूप वेळ झाला. जेव्हा सूर्य थोडा अजून वरती आला 7-8 वाजता, तेव्हा तो नावाडी आला आणि मग त्याने नाव घेऊन या मुलीला पलीकडे सोडलं. आणि जेव्हा ती व्यक्ती ब्राह्मणाकडे आली, ती मुलगी ब्राह्मणाकडे आली, तेव्हा तो ब्राह्मण आहे तिच्यावर खूप रागवला. काय इतका उशीर केला, आम्ही किती वेळापासून वाट बघतोय, माझी पूजा राहिली आहे, सगळ्या गोष्टी खोळंबून झालेल्या आहेत, का बरं इतक्या उशिरा आलेली? तर ती मुलगी एकदम थरथर कापायला लागली आणि ती म्हटली की माझी काही चूक नाहीये, मी उशिरा आली, मी काही कारण नाहीये, आज नावच नाही आली लवकर, त्यामुळे मला उशीर झाला. मी तर आधी सकाळी सकाळी उठून मी किनाऱ्यावर उभी होती दूध घेऊन नदीच्या, पण नावच नाही आली. तो ब्राह्मण अजून ओरडायला लागला, मला काही कारण देऊ नको तू, असे फालतू सगळे सगळे फालतू कारण, काही पण सांगते तू. अरे भगवंतांचं नाव घेऊन एक व्यक्ती संसाराचा सागर पण पार करू शकतो, काय तू केवळ नदी पार नाही करू शकत? असं त्या ब्राह्मणाने म्हटलं त्या मुलीला. तू नुसते कारण सांगत आहेस, असं त्याने म्हटलं. ती मुलगी तिने बिचारीने चुपचाप दूध त्यांना दिलं आणि ती परत जायला लागली. तर तिने बघितलं की परत जाताना पण बोट नव्हती, नाव नव्हती तिथे. आणि तिने काय केलं, या ब्राह्मणाचं जे शब्द आहेत ते फार एकदम हृदयापासून स्वीकार केले आणि तिने भगवंतांचं नाव घेत घेत ती नदी पार करायला लागली, चालत चालतच. आणि भगवंताचं नाव घेऊन तिने नदी इतक्यात एकदम लगेच सहजगत्या तिने पार केली, नाव न घेताच. चालत चालत ती नदीवर चालत गेली भगवंतांचं नाव घेऊन. आणि नंतर दुसऱ्या दिवशी ती परत आली, सकाळी सकाळी लवकर आली दुसऱ्या दिवशी. आणि ब्राह्मणाने विचारलं, अरे वा, आज तू लवकर आलेली आहेस, पण तुझी नाव तर दिसत नाहीये मला. ती म्हटली की आज पण नाव नाही आली. मग तू लवकर कशी काय आली? ब्राह्मणाने विचारलं. तुम्ही कालच सांगितलं की भगवान हरींचं नाव घेऊन, भगवान कृष्णाचं नाव घेऊन आपण समुद्र पण पार करू शकतो संसाराचा, तर नदी काय? तर मी तोच उपाय अवलंबवला, तुम्ही जसं म्हटलं तसं मी केलं. कृष्ण कृष्ण हरी हरी असं म्हणत म्हणत मी नदी स्वतःच पार करून आली. त्या ब्राह्मणाला इतकं आश्चर्य वाटलं, अरे हिने तर मी जे बोललोय फार गंभीर्याने घेतलं हिने. तो म्हणे, तू खरंच बोलते की खोटं बोलते? म्हणे खरंच. तो ब्राह्मण म्हटला, दाखव मला. तर ती मुलगी ती ब्राह्मणाला घेऊन गेली नदीच्या किनाऱ्यावर आणि ती म्हटली की तुम्ही माझ्यासारखं करा. आणि ती मुलगी हळूहळू नदीमध्ये गेली आणि कृष्ण कृष्ण हरी हरी असं म्हणत म्हणत तिने नदी पार पण केली. आणि ती ब्राह्मणाला म्हटली, बघा किती सोपा उपाय, धन्यवाद, तुम्ही मला इतका सोपा उपाय सांगितला, आता माझा नावेचा खर्च पण वाचेल. आणि ब्राह्मण म्हटलं, अरे असं कसं शक्य आहे? तर ती म्हटली, काही खूप सोपं आहे ब्राह्मण देव, खूप सोपं आहे, तुम्ही पण या पंडितजी, तुम्ही पण या, तुम्ही पण अशा प्रकारे नदी पार करू शकता. आणि तो ब्राह्मण गेला नदीमध्ये आणि त्याने हरी हरी कृष्ण कृष्ण म्हटलं, पण त्याचा विश्वासच नव्हता त्याच्यावर आणि तो शेवटी नदीमध्ये डुबायला लागला. तर ती मुलगी शेवटी हसून म्हटली, हे ब्राह्मण, जरी तुम्ही मला उपाय सांगितला पण त्या उपायावर तुमची श्रद्धा नाहीये. आणि त्यामुळे काय आहे, मी तुमच्या दिलेल्या उपायाने मी नदी पार करू शकली भगवंतांचं नाव घेऊन, पण तुमची स्वतःची श्रद्धा नसल्यामुळे तुम्ही नदी पार करू शकत नाहीये. नाहीये. बरोबर. तर म्हणून श्रद्धा जी आहे ही फार महत्वाची आहे. जे व्यक्ती श्रद्धाळू नाही आहेत त्यांना भक्तीमध्ये प्रगती त्यांची होत नाही. आणि ही श्रद्धा कशी निर्माण होते? प्रभुपाद सांगतात तात्पर्यामध्ये, ती श्रद्धा प्राप्त होते भक्तांच्या संघाद्वारे. भक्तांचा संघ घेऊन श्रद्धा प्राप्त होती. तर परमपूज्य भक्तिधीर दामोदर स्वामी महाराज म्हणतात की श्रद्धा जी आहे हे आपल्या अस्तित्वाचा पाया आहे. श्रद्धा हा आपल्या अस्तित्वाचा पाया आहे. आपण आपल्या जीवनामध्ये कुठलीही गोष्ट श्रद्धेशिवाय करू शकत नाही. जसा एखादा मनुष्य आहे, कोणी पण साधारण मनुष्य, तो कटिंग करायला जातो, सलून मध्ये कटिंग करायला जातो, केस कापायला. तर त्याच्या मानेवर वस्त्रा ठेवला जातो, पण त्याला पूर्णपणे श्रद्धा असते की हा वस्त्रा माझी केसच कापणार आहे, माझी मान नाही कापणार, माझा गळा नाही कापणार, ह्याची श्रद्धा असते. म्हणूनच तो कटिंग सलून मध्ये जातो. किती श्रद्धा लागते याच्यासाठी, आहे की नाही? पण आपण त्या दुकानदारावर, त्या कटिंग वाल्यावर श्रद्धा ठेवतो आणि म्हणून कटिंग करू शकतो. आपण एखाद्या पीएमटी बसमध्ये बसतो, आपल्याला श्रद्धा असते की हा जो चालक आहे हा काही अपघात करणार नाही, अशी आपली श्रद्धा असते. तर जीवनाच्या पदोपदी आपल्या श्रद्धेची गरज आहे.
आपण झोपतो रात्री एकदम बिनधास्त झोपतो, आपल्या पूर्णपणे श्रद्धा आहे की आपलं छत जे आहे आज भूकंप येऊन पडणार नाही आपल्या डोक्यावर. जरी अशा घटना घडलेल्या आहेत तरीही आपल्या पूर्ण श्रद्धा असते की आज मी जिवंत राहील, झोपलो तरीही हे वरचं जे छत आहे ते माझ्या डोक्यावर आदळणार नाही आणि माझा मृत्यू होणार नाही, अशी श्रद्धा आपल्याला असते. तर आपल्या जीवनाचा जो पाया आहे ती श्रद्धा आहे. श्रद्धेशिवाय कुठलेच कार्य होत नाही. तर आपण ह्या लोकांना प्रचार देखील करतो, तर त्या प्रचाराचा प्रभाव देखील आपली किती श्रद्धा आहे त्याच्यानुसार लोकांवर त्याचा प्रभाव पडतो. जर आपली श्रद्धा खूप दृढ असेल तर लोकांवर खूप त्याचा भक्तीचा देखील परिणाम खूप सखोल परिणाम होतो. जसे शिल प्रभुपाद आहे ते केवळ 15-20 मिनिटांचेच क्लासेस द्यायचे, 15-20 मिनिटांचंच प्रवचन करायचे, परंतु त्याद्वारे त्यांनी संपूर्ण जगामध्ये परिवर्तन घडून आणलं. ह्या प्रभुपादांच्या श्रद्धेचा परिणाम होता. प्रभुपाद म्हटले की मी अमेरिकेमध्ये गेलो, माझ्याकडे काहीच पुंजी नव्हती, माझ्याकडे पैसे नव्हते, मला तिथे कोणी ओळखीचं नव्हतं, माझ्या काही ओळखी नव्हत्या तिथे, किंवा मी इतका प्रसिद्ध व्यक्ती पण नव्हतो, माझ्याकडे काहीच नव्हतं. परंतु माझ्याकडे एकच पुंजी होती, ती म्हणजे माझी भगवंतांच्या नावावर आणि माझ्या गुरूंच्या आदेशांवर पूर्णपणे श्रद्धा होती. तर हा जो विश्वास होता प्रभुपादांचा, श्रद्धा जी होती, त्याद्वारे प्रभुपादांनी प्रचार केला. बाकी त्यांच्याकडे पैसे नव्हते की प्रसिद्धी नव्हती, काहीच नव्हतं. नंतर या सगळ्या गोष्टी प्रभुपादांना प्राप्त झाल्या. तर अशा प्रकारे भक्तांच्या संघाद्वारे व्यक्तीला श्रद्धा प्राप्त होते. आपण बघतो उदाहरण मृगारीचं. मृगारी पण एक शिकारी होता. तो काय करायचा, प्राण्यांना अर्धवट मारायचा आणि त्यामध्ये आनंद घ्यायचा. परंतु नारद मुनींच्या संघाद्वारे मृगारीला एक विश्वास प्राप्त झाला आणि त्याने आपला जो धनुष्य आहे ते तोडून टाकला. त्यासाठी खूप विश्वास लागतो. मृगारी जो आहे त्याला पहिले थोडे हे पण आलं की कसं काय होणार, माझी उपजीविका कशी चालणार, जर मी धनुष्यच तोडला तर माझं जीवन कसं चालणार, माझा परिवार कसा चालणार. परंतु नारद मुनींनी म्हटलं तू काय कर, हा धनुष्य तोडून टाक. आणि नारद मुनींच्या संघाद्वारे या मृगारीची श्रद्धा उत्पन्न झाली आणि तो धनुष्य तोडून टाकला. आणि नारद मुनींनी म्हटलं आता तू भगवंतांच्या नावाचा निरंतर जप कर, तुझ्या उपजीविकेची काळजी मी घेईल. आणि नारद मुनींनी त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्यांच्या संघामुळे नारद मुनी मृगारीमध्ये विश्वास उत्पन्न झाला आणि अशा प्रकारे नारद मुनीने त्याचं जे शिकाराचं कृत्य आहे ते सोडून दिलं आणि त्याने भगवंतांच्या नावाचा निरंतर जप केला त्याच्या परिवारासोबत. आणि काही दिवसांनी नारद मुनी जेव्हा परत त्याला भेटायला आले तेव्हा त्याने या मृगारीने नारद मुनींना प्रश्न विचारला की नारद मुनी विचारला काय तुझी उपजीविका चालू आहे की नाही. तर मृगारी म्हटला की नारद मुनी तुम्ही माझ्यासाठी इतकं का पाठवत आहे, मला इतक्या गोष्टी प्राप्त होत आहे की मला त्या जे मला गरज नाही त्याच्यापेक्षा जास्त प्राप्त होत आहे, त्यामुळे मला की जे काही जास्त गरजेपेक्षा जास्त मिळेल त्याचा मी दान करून टाकतो, तर इतकं तुम्ही का पाठवताय. तर त्याने नारद मुनींवर विश्वास ठेवला की केवळ नाम जप केल्याने माझी सगळी उपजीविकेची काळजी घेतली जाईल, मला चिंता करायची गरज नाही. आणि हा विश्वास ठेवल्याने त्याला बरोबर उपजीविकेपेक्षा त्याला जेवढी गरज आहे त्याच्यापेक्षा जास्त गोष्टी प्राप्त झाल्या. तर अशा प्रकारे ज्यांचा भगवंतांवर आणि कृष्णावर विचार आहे, विश्वास आहे, श्रद्धा आहे, त्यांच्या जीवनामध्ये त्यांना जे काही गरज आहे, जे काही इच्छा आहे त्या पूर्णपणे पूर्ण होतील, त्याच्यामध्ये काही शंका नाही. केवळ भगवंतांवर आणि भक्तांवर दृढ विश्वास असणं आवश्यक आहे. परंतु प्रभुपाद म्हणतात की जे दुर्दैवी लोक आहे, जरी ते श्रवण करतात, वैदिक शास्त्रांमधून श्रवण करतात, कधी कधी महान व्यक्तित्वांपासून श्रवण करतात, तरीही त्यांचा भगवंतांवर विश्वास बसत नाही. तर प्रभुपादांनी कितीतरी लोकांना प्रवचन दिले, परंतु काही लोकांनी प्रभुपादांवर विश्वास ठेवला आणि त्यांचं जीवन सिद्ध झालं. परंतु तरीही काही लोकांनी प्रभुपादांवर विश्वास ठेवला नाही. जरी प्रभुपादांसारख्या महान व्यक्तींकडून त्यांनी ऐकलं, जरी त्यांनी वैदिक शास्त्रांमधून ऐकलं, भगवद्गीता भागवतासारख्या, तरीही त्यांचा विश्वास बसला नाही. तर त्याच्यावर हरकत होत्या बऱ्याच, आणि त्यामुळे ते भगवंतांच्या भक्तीमध्ये टिकू शकत नाही असे प्रभुपाद म्हणतात. तर अशा प्रकारे कृष्ण भावनेमध्ये प्रगती करण्यासाठी विश्वास किंवा श्रद्धा हा सगळ्यात मोठा घटक आहे असे प्रभुपाद म्हणतात. हे फार महत्वाचं
वाक्य आहे प्रभुपादांचा हा उद्घोष आहे की भक्तीमध्ये कृष्ण भावनेमध्ये प्रगती करण्यासाठी सगळ्यात महत्वाचा घटक काय आहे? अतूट विश्वास, श्रद्धा. तर चैतन्य चरितामृतामध्ये श्रद्धेचा व्याख्या केली गेलेली आहे. श्रद्धा शब्दे विश्वास कहे सुदृढ निश्चय, कृष्ण भक्ती कोयले सर्व कर्म कृत होय. श्रद्धा याचा शब्द काय की पूर्ण विश्वास की कृष्णाची भक्ती केल्याने सगळे कार्य संपन्न होतील, सगळ्या इच्छा पूर्ण होतील, सगळ्या गरजा निभवतील. हा विश्वास म्हणजे श्रद्धा, असं चैतन्य चरितामृतामध्ये सांगितलेलं आहे. तर भागवतामध्ये देखील प्रभुपाद म्हणतात यथा तरोर मूल निषेचनेन तृप्यंती तत्स्कंद भुजोपशाखा प्राणोपहाराच यथेंद्रियाणाम तथैव सर्वार्हणमच्युतेजा. ज्याप्रमाणे आपण एखाद्या झाडाच्या मुळाला जेव्हा आपण पाणी देतो तेव्हा झाडाचे जे शाखा आहेत, पानं आहेत, फुलं आहेत, फळं आहेत, त्यांना आपोआप पाणी प्राप्त होतं. ज्याप्रमाणे आपण पोटामध्ये अन्न घालतो त्याद्वारे शरीराच्या सगळ्या इंद्रियांना जे पोषण आहे ते प्राप्त होतं, त्याचप्रमाणे केवळ भगवान श्रीकृष्णांची भक्ती केल्याने सर्व लोक आपल्यावर प्रसन्न होतात, सगळं देवी देवता प्रसन्न होतात आणि सगळे जण आपल्याशी संतुष्ट होतात. अशी श्रद्धा आपल्याला निर्माण झालीच पाहिजे. तर भगवंतांच्या भक्तीशिवाय आपल्याला कुठल्याच दुसऱ्या गोष्टीची गरज नाही. याला म्हणतात दृढ श्रद्धा, याला म्हणतात श्रद्धा. तर प्रभुपाद म्हणतात पुढे की भगवद्गीता वाचल्यानंतर म्हणून आपण या भगवद्गीतेचं जे निष्कर्ष आहे त्याच्यावर आपण पोहोचलो पाहिजे. त्याचा निष्कर्ष काय आहे? सर्व धर्मांग परित्यज्य मामेकम शरणं व्रज अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामी मा शुचः. आपण दुसऱ्या सगळ्या धर्मांचा त्याग करून केवळ भगवंतांच्या प्रेममयी भक्तीमध्ये संलग्न होणे हा भगवद्गीताचा निष्कर्ष आहे. आणि त्यावर आपण भगवद्गीता ऐकून या निष्कर्षावर आपण पोहोचलो पाहिजे. त्याचा साक्षात्कार आपल्या होऊन त्याचा प्रत्यक्ष कृतीमध्ये आपण अवलंबन केलं पाहिजे की मला भगवंतांना पूर्णपणे शरण घ्यायचं आहे, शरणागत व्हायचं आहे. हा निष्कर्ष आहे भगवद्गीतेचा. तर जर या तत्वज्ञान आपला पूर्ण विश्वास असेल तर त्याला श्रद्धा असे म्हटले जाते. तर प्रभुपाद पुढे म्हणतात की हा जो विश्वास आहे, हा विश्वास या विश्वासाचा जोपासना करणे, श्रद्धेची जोपासना करणे हीच भक्तीची प्रक्रिया आहे. कृष्ण भावनेची प्रक्रिया काय आहे? विश्वासाचं जोपासन करणे आणि वृद्धी करणे. तर यामध्ये 3 प्रकारचे भक्त असतात. एक आहे कनिष्ठ अधिकारी, दुसरे आहेत मध्यम अधिकारी आणि तिसरे आहे उत्तम अधिकारी. या तिघांचे 3 स्तर आहेत. या स्तरामध्ये मुख्य फरक काय आहे? श्रद्धेचा स्तरानुसार त्यांच्या भक्तीचा पण स्तर नेमून दिलेला जातो. तर जे कनिष्ठ अधिकारी असतात ते जरीही एक औपचारिकरित्या भक्तीमध्ये संलग्न असतात तरीही त्यांना जी सर्वोत्कृष्ट जी परिपूर्णता आहे तो स्तर प्राप्त होत नाही. कारण त्यांची जी श्रद्धा आहे असते ती कोमल श्रद्धा, यहार कोमल श्रद्धा सह कनिष्ठ अधिकारी. ज्यांची श्रद्धा खूप कमकुवत आहे, खूपच कोमल आहे, खूप कमकुवत श्रद्धा आहे, अशा व्यक्तींना कनिष्ठ अधिकारी म्हटले जाते. आणि त्यांना जे जीवनाचं जे अंतिम ध्येय आहे, कृष्ण भावनेचं जे एकदम परिपूर्णता आहे ती त्यांना प्राप्त होऊ शकत नाही. बऱ्याच वेळा त्यांचं पतन होतं. काही वेळ ते भक्ती करतात परंतु काही वेळानंतर त्यांचं पतन होतं, कारण की त्यांची श्रद्धा जी आहे फार कमकुवत असते. तर कधी कधी ते भक्तीमध्ये संलग्न पण होतात परंतु त्यांचा विश्वास नसल्यामुळे त्यांना भक्ती नियमितपणे चालू ठेवणे फार कठीण होऊन जाते. कारण की ज्या व्यक्तीमध्ये श्रद्धा नाही आहे तो जास्त वेळेपर्यंत भक्तीला पुढे घेऊन जाऊ शकत नाही. तर त्याला घसीटणे म्हणतात हिंदीमध्ये. काय म्हणतात मराठीमध्ये आपण त्याला? घसीटणे. हिंदी घसीटणं म्हणतात. मराठीमध्ये काय म्हणतात? कोणाला माहितीये? हिंदी ज्यादा देर तक भक्ती को घसीट नहीं सकते, हिंदी मध्ये असं म्हणतात ना. मराठीमध्ये काय म्हणतात? ओढणी.
ठीक आहे, भक्तीमध्ये जास्त दिवसांपर्यंत तो ओढून नाही, जबरदस्ती जास्त ओढून तडून त्याला भक्ती करता येणार नाही जास्त दिवसांपर्यंत. ज्यांची श्रद्धा कमी आहे त्यांना जास्त खूप कठीण होऊन जाईल हळूहळू भक्ती कार्य करणं. आपण प्रभू आपल्याला केली ना तर ते डायरेक्ट आपल्याला म्हणतात तुम्ही आम्हाला जबरदस्ती नाही करू शकत. याचा अर्थ हा त्यांचा प्रारब्ध कमी, विश्वास कमी आहे ना. हा, त्यांचा विश्वास कमी आहे. हम्म. तर प्रभुपाद म्हणतात की आमचा अनुभव आहे की जेव्हा आम्ही प्रचार कार्यामध्ये असतो तेव्हा काही काही लोक येतात आमच्याकडे आणि कृष्ण भावनेचा स्वीकार देखील करतात, परंतु त्यांच्या मागे काही ना काही त्यांचे एक छुपे असे त्यांचे उद्दिष्ट असतात भक्तीमध्ये येण्याचे. हम्म. तर कधी कधी त्यांना वाटतं की भक्तीमध्ये यावं, इथे सगळे फॉरेनचे लोक आहेत, जर मी भक्तीमध्ये आलो तर मला पण फॉरेनचा चान्स मिळेल फॉरेन जाण्याचा, म्हणून ते भक्तीमध्ये येतात. काही काही लोक असतात गरीब असतात, त्यांना वाटतं की इथे फुकटमध्ये खायला मिळत आहे, चांगलं आहे की नाही. इथे काही 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 लोकांना वाटतं की अरे इतकं काम करावं लागतं आपल्या बाहेरच्या जगामध्ये, भक्तीमध्ये आल्यावर आराम आहे, आनंद आहे, काही जास्त काम करायची गरज नाही. तसे छुपे त्यांचे जे उद्दिष्ट आहेत ते घेऊन, छुप्या त्यांच्या मनोभावना घेऊन ते भक्तीमध्ये येतात. कधी कधी लोकांना वाटतं की मला अमेरिकेची मुलगी मिळेल लग्न करायला भक्तीमध्ये आल्या की नाही, गोरी मुलगी मिळेल लग्न करायला भक्तीमध्ये आल्या, याच्यासाठी पण लोक येतात भक्तीमध्ये गोरी मुलगी मिळेल लग्न करण्यासाठी. अशा प्रकारे काही काही विचित्र विचित्र मनोभावना घेऊन लोक येतात भक्तीमध्ये. आणि प्रभुपाद म्हणतात की जसं त्यांना त्यांचा मनोभाव पूर्ण होतो आणि त्यांचे भौतिक जीवनामध्ये ते थोडेफार चांगल्या प्रकारे ते स्थित होतात, ते लगेच भक्तीचा मार्ग जो आहे, ही पद्धत आहे ती सोडून देतात आणि त्यांचे जुने जे गोष्टी आहेत त्या परत त्याच्यामध्ये परत जातात. तर जे भोग वृत्तीने भक्तीमध्ये येतात आणि त्यांचा भक्तीवर इतका विश्वास बसत नाही, भक्ती तत्वांवर विश्वास बसत नाही, त्यांचा जेव्हा भोगाची इच्छा पूर्ण होते, जेव्हा ते थोडेफार आर्थिक दृष्ट्या देखील थोडे हे होतात, थोडे स्टडी होतात, तेव्हा काय होतात, ते भक्ती सोडून देतात. त्यांना वाटतं आता झालं ना. जसं लोक करतात कर्मकांडामध्ये, काय करतात, हे भगवंता आमची ही इच्छा पूर्ण करा, आणि त्यांची इच्छा पूर्ण झाली की मग भगवंतांना दूर साळतात, हे झालं बस झालं, झाली ना इच्छा पूर्ण, आता कशाला भगवंतांची सेवा करायची. तर ही एक कनिष्ठ अधिकाऱ्याची भावना आहे, कारण त्यांचा भक्तीवर विश्वास नाही. त्यांना हे माहिती नाही की भक्ती शाश्वत आहे. आपले केवळ उद्दिष्ट मनोभिष्ट पूर्ण करण्यासाठी भक्तीचा उपयोग नाही करायला पाहिजे, तर भक्ती ही शाश्वत रूपाने करण्याची गोष्ट आहे. हरे कृष्ण प्रभूजी. पण काही काही मनात भाव घेऊन येतात, पण त्यांची श्रद्धा ऑटोमॅटिक दृढ होती, सोडतच नाही ते, असं पण होऊ शकतं. काही उदाहरण बघितले. हा, त्याविषयी पुढे प्रभुपाद सांगतील की असे लोक काय होतात, जरी ते चुकीच्या मनोभावाने भक्तीमध्ये आले तरीही त्यांना भक्तांचा संघ आवडायला लागतो, त्यांना ध्यान जे आहे भक्तीचं हे त्यांच्या मनामध्ये जेव्हा रुजू लागतं तेव्हा त्यांची श्रद्धा जी आहे ते दृढ होते. आणि आपण सगळेजण भक्तीमध्ये काही शुद्ध भावाने आलेलो नाहीये, आपण पण असंच काहीतरी वेगळाच मनोभाव घेऊन भक्तीमध्ये आलेलो आहोत. परंतु आपला एक हो. आपल्यासाठी एक आपला एक चांगली गोष्ट काय झाली की आपल्याला भक्तीविषयीचं ज्ञान चांगल्या प्रकारे प्राप्त झालं, ते आपण चांगल्या प्रकारे समजून घेतलं आणि हळूहळू आपला आता मनोभाव बदलतो आहे. आपण आता भक्ती केवळ आर्थिक लाभासाठी किंवा भोगासाठी करत नसून आपल्याला माहिती आहे की भगवंतांची प्राप्ती आपल्याला करायची म्हणून आपण भक्ती करत आहोत. तर हा जो बदल आहे हा व्यक्तीमध्ये होऊ शकतो जर त्याने भक्तांचा संघ जर व्यवस्थित घेतला आणि चांगल्या दृष्टिकोनाने त्याने जर भक्ती केली आणि जे ज्ञान आहे हे भक्तीचं व्यवस्थित भक्तीचं ज्ञान आहे ते चांगल्या दृष्टिकोनातून ऐकलं, श्रवण केलं, त्याचा अभ्यास केला आणि भगवंतांची सेवा चांगल्या मनोभावाने केली, तर व्यक्तीच्या मानसिकतेमध्ये देखील बदल होऊ शकतो. हे शक्य आहे. माझ्या बाबतीत तसंच झालेलं आहे प्रभूजी. हरे कृष्ण. हरी बोल. जय. मी पासपोर्ट काढित होतो, मला वाटलं पासपोर्ट काढायला मिळेल, इन्शुरन्स पॉलिसी करायची, वाटलं पॉलिसी भेटतील, लय मोठे लोक आहे याच्यात. मी प्रभूजी लोकांना म्हणायचे, ते म्हणायचे आमची ऑलरेडी भगवंत धामात पॉलिसी केलेली प्रभुपादांची, असं मला उत्तर द्यायचे ते. नंतर मी इन्शुरन्सचं काम सोडलं, पासपोर्टचं सोडून दिलं, सगळं कमी केलं, 90% डिस्काउंट करतो आता. हरी बोल. म्हणजे असं असा आहे. बदल झाला. हा, असा बदल होऊ शकतो. पण ते जे लोक आपल्या मानसिकतेवर ठाम राहतात आणि त्यांची केवळ भोग करण्याची प्रवृत्तीला ते धरून बसतात,
आणि ते भक्तीसाठी एक त्यांचं मन खुलं नसतं, त्यांचं हृदय खुलं नसतं, असे लोक कनिष्ठ अधिकारीच राहतात आणि नंतर त्यांचा विश्वास वाढत नाही. परंतु प्रभुपाद म्हणतात की केवळ श्रद्धेद्वारे, विश्वासाद्वारे आपण भक्तीमध्ये, कृष्ण भावनेमध्ये प्रगती करू शकतो. तर जोपर्यंत आपला जो श्रद्धा आहे त्याचा विकासाचा संबंध आहे, तर प्रभुपाद म्हणतात की जे कोणी शास्त्रांमध्ये पूर्णपणे निपुण आहेत, तर विशेषतः भक्तिशास्त्रांमध्ये निपुण आहेत आणि ज्यांचा भगवंतांवर पूर्णपणे दृढ श्रद्धा आहे, त्यांना प्रथम श्रेणीचे भक्त म्हटले जाते, त्यांना उत्तम अधिकारी असे म्हटले जाते. तर कनिष्ठ अधिकारी आहे यांची श्रद्धा कमकुवत असते. उत्तम अधिकाऱ्यांची श्रद्धा खूप दृढ असते आणि त्यांना शास्त्रांचं खूप चांगलं ज्ञान असतं. तर त्यांची श्रद्धा दृढ असते आणि शास्त्रांचं पण ज्ञान असतं. आता याच्यामधले आहेत मध्यम अधिकारी, जे दुसऱ्या स्तराचे भक्त आहेत. तर दुसऱ्या स्तराचे जे भक्त आहेत त्यांचे शास्त्रीय ज्ञान त्यांचं इतकं जास्त नसतं, परंतु त्यांचा भक्तीवर श्रद्धा फार दृढ असते. त्यांना म्हटलं जातं मध्यम अधिकारी, की त्यांना हा विश्वास असतो की भक्ती ही सगळ्यात चांगला उपाय आहे आणि भक्ती जो आहे ही सगळ्यात चांगली प्रक्रिया आहे आणि खूप विश्वासाने ती भक्ती करतात. तर असे जे दुसऱ्या स्तराचे लोक आहेत मध्यम अधिकारी, हे तिसऱ्या स्तराचे जे लोक आहेत कनिष्ठ अधिकारी त्यांच्यापेक्षा उच्च असतात. कारण तिसऱ्या स्तराचे जे कनिष्ठ अधिकारी आहेत त्यांना शास्त्रांचं ज्ञान पण नसतं आणि त्यांचा विश्वास पण नसतो. हे आहेत कनिष्ठ अधिकारी. मध्यम अधिकारी आहेत त्यांचं ज्ञान कमी असतं पण विश्वास जोरदार असतो. उत्तम अधिकारी आहेत त्यांचं ज्ञान पण असतं आणि विश्वास पण असतो. तर मध्यम अधिकारी जे आहेत, तर म्हणून यासाठी जे मध्यम अधिकारी किंवा जे कनिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी काय केलं पाहिजे, आपल्यापेक्षा प्रगत भक्तांचा संघ घेतला पाहिजे. हे फार गरजेचं आहे. जर आपल्याला भक्तीमध्ये प्रगती करायची आहे, विशेषतः आपला विश्वास दृढ करायचा असेल, तर आपल्यापेक्षा जे प्रगत भक्त आहे त्यांचा संघ घेणं आवश्यक आहे. तर जे तृतीय स्तराचे व्यक्ती आहेत कृष्ण भावनेमध्ये, त्यांचा कधी पण पतन होऊ शकतं. परंतु जो कोणी द्वितीय स्तरावर येतो त्यांचं कधीच पतन होत नाही आणि जे प्रथम श्रेणीचे असतात त्यांचा तर प्रश्नच येत नाही पतन होण्याचा, त्यांचा कधीच पतन होत नाही. जे प्रथम श्रेणीचे म्हणजे उत्तम अधिकारी भक्त असतात ते नक्कीच भक्तीचे मध्ये पूर्णत्वाकडे त्यांची वाटचाल चालू असते आणि त्यांना भक्तीचं पूर्णत्व प्राप्त होऊन जातं. परंतु जे तृतीय स्तराचे लोक असतात त्यांचा जरी एक त्यांची मनोभावना अशी आहे की कृष्ण भावना चांगली आहे आणि कृष्ण भावनेमध्ये भक्ती करणं हे चांगली गोष्ट आहे, तरी त्यांना जे ज्ञान आहे हे प्राप्त झालेलं नाहीये. विशेषतः भागवत आणि भगवद्गीतेसारखे शास्त्रांचं त्यांना ज्ञान व्यवस्थित प्राप्त झालेलं नाहीये आणि त्यामुळे अशा ज्या तृतीय स्तराच्या लोकांची कधी कधी मानसिकता ही कर्मयोगाकडे किंवा ज्ञान योगाकडे जाते आणि त्यामुळे त्यांना कधी कधी त्यांचं मन विचलित होतं. परंतु जर हे जे एक रोग आहे कर्मयोगाचा आणि ज्ञानयोगाचा, हा रोग जो आहे त्याच्यापासून जर त्यांची सुटका होते, या कर्मयोगाचा आणि ज्ञानयोगाचा जो रोग आहे तो जेव्हा नाश होतो तेव्हा ते द्वितीय स्तरावर येतात किंवा प्रथम स्तरावर येतात. तर म्हणून श्रीमद भागवतामध्ये हे 3 स्तर सांगितलेले आहे. पहिली एक प्रथम स्तराची आसक्ती, दुसऱ्या स्तराची आसक्ती आणि तिसऱ्या स्तराची आसक्ती. तर हे 11व्या स्कंधामध्ये सांगितलेलं आहे. तर शेवटी प्रभुपाद निष्कर्ष सांगतात की जे कोणी ज्यांच्यामध्ये भक्तीवर श्रद्धा नाहीये, जरी ते कृष्णाविषयी श्रवण करत आहेत आणि भक्तीचा विषयी जी भक्ती आहे त्याचं महत्व, त्याची उत्कृष्टता, त्याच्याविषयी जे श्रवण केल्यानंतर पण ज्यांची श्रद्धा उत्पन्न होत नाहीये, ते केवळ भक्तीला एक सामान्य गोष्ट किंवा एक काहीतरी अशी मनोकल्पना मानतात किंवा भक्तीवर त्यांचा विश्वास बसत नाही, अशा लोकांना हा जो भक्ती मार्ग आहे हा फार कठीण जातो. जरी ते भक्ती मार्गामध्ये संलग्न असतात तरी त्यांना भक्ती करणं फार फार कठीण होऊन जातं. त्यांना एक भार वाटायला लागतो भक्तीचा. आणि
त्यामुळे अशा व्यक्तींना भक्तीचा जो परमोच्च बिंदू आहे किंवा जे एक परिपूर्णता आहे ते प्राप्त करण्यासाठी फार जास्त आशा राहत नाही. तर त्यामुळे श्रद्धा हा भक्तीसाठी फार महत्वाचा घटक आहे. परत प्रभुपादाचा याचा पुनरुच्चारण करत आहेत. श्रद्धा भक्तीसाठी फार महत्वाचा घटक आहे, म्हणून आपण आपली श्रद्धा वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि श्रद्धा कशी वाढवावी? भगवद्गीता भागवताचं श्रवण करून आपले जे काही संशय असतील ते विचारून त्याचं समाधान करून आणि आपल्यापेक्षा प्रगत भक्तांचा संग घेऊन आणि भक्तिमय कार्यामध्ये संलग्न होऊन हे 4 गोष्टींनी आपला फेथ जो आहे, आपला जो श्रद्धा आहे ती वाढेल. कुठल्या 4 गोष्टी? एक म्हणजे श्रवण करणे. तर भक्तांकडून भगवद्गीता भागवत अशा ग्रंथांविषयी श्रवण करणे किंवा त्यांचं पठण करणे. दुसरं आहे आपले जे काही संशय आहेत ते मनातच न ठेवता त्यांना भक्तांकडे विचारून त्यांचं समाधान करून घेणे. जोपर्यंत समाधान होत नाही तोपर्यंत त्यांची जिज्ञासा करत राहणे. तिसरं आहे आपल्यापेक्षा प्रगत भक्तांचा संग करणे, म्हणजे आपल्यापेक्षा जास्त प्रगत आहेत त्यांचा संग करणे. आणि चौथा आहे भक्ती जे भक्तिमय सेवा आहे त्यामध्ये आपल्या स्वतःला जोडणे. याद्वारे आपली श्रद्धा जी आहे ती वाढत राहील. तर आपली वेळ झालेली आहे. जरी आज आपण 2 श्लोकांची चर्चा केली, परंतु हे श्लोक इतके महत्वाचे आहेत की त्याच्यावर प्रभुपादांनी खूप मोठे मोठे तात्पर्य लिहिलेले आहेत. त्यामुळे आपण जास्त वेळ हा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त वेळ जाणार आहे, कारण सगळ्या याच्यावर